नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला स्वागत आहे. बघा आपल्या ॲपवर स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम 4 हा एक प्रोग्राम चालू झाला आहे. ज्यामध्ये आपण गट क पूर्व, ग्रुप सी पूर्व आणि त्यासोबत तलाठी आणि सरळ सेवा ह्या ज्या परीक्षा यांची परीक्षेची तयारी करून घेतोय 60 दिवसामध्ये. जवळपास 110 115 व्हिडिओ येतील त्यामध्ये 111 ते 120 च्या मध्ये 115 व्हिडिओ येतील सरासरी. त्यात तुमच्या 60 दिवसामध्ये पूर्ण प्रिलिमची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. त्याचं मी इंट्रोडक्शन व्हिडिओ ऑलरेडी YouTubeवर टाकलं होतं. पण आता मी पहिलं लेक्चर घेतलं बॅचमध्ये, तर ते लेक्चर शिकवण्याची पद्धत कशी राहील, किती डीप शिकवलं जाईल, कशाप्रकारे शिकवलं जाईल, हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक व्हिडिओ हा YouTubeवर टाकत आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडलं, तुम्हाला समजत आहे, तर तुम्ही बॅच जॉइन करू शकता किंवा तुमच्या मित्राला गरज असेल तुम्ही त्यांना सांगू शकता. बॅचची फी ₹1500 आहे. पण सध्या त्याच्यावर ऑफर चालू आहे. जर तुम्ही SRP4 म्हणजे स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम 4 हा कोड वापरला, तर ₹500 ऑफ होऊन जातात. ₹1000 तुम्हाला बॅच मिळेल. याच्यामध्ये 6 विषय म्हणजे 5 GSचे विषय, राज्यघटना, अर्थशास्त्र, त्यानंतर इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, सोबत चालू घडामोडी एका वर्षाचं हे 6 विषय शिकवले जातील आणि सोबत गणित बुद्धिमत्ताला जेवढे प्रिलिम्सला प्रश्न आलेत कंबाईनमध्ये 2017 पासून त्या सर्वांचं एनालिसिस पण प्रोव्हाईड केलं जाईल. तर एवढे 7 विषय म्हणजे जवळपास त्यामध्ये कव्हर केले जातील. 6 पूर्ण विषय रिव्हिजन आणि मॅथ रिझनिंगचं एनालिसिस एवढं सर्व तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळेल. तुम्ही ती बॅच जॉइन करू शकता. तुम्ही आता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की शिकवण्याची पद्धत कशी आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या पहिल्या लेक्चरमध्ये. बघा आज आपला एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे सायन्सला सुरुवात करायची आहे. सायन्स या विषयाला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, सायन्स हा विषय डिफिकल्ट विषय आहे बाकी विषयांपेक्षा. म्हणून त्याला आपण सुरुवातीला शिकून घेऊ. म्हणजे कसं जोपर्यंत पेपर दूर आहे, तोपर्यंत याचा अभ्यास करून घ्यायचा. एकदा पेपर जवळ आला का याला घाबरून जातो माणूस. त्यामुळे याचा अभ्यास नंतर होत नाही. म्हणून मला असं वाटतं, की मी तुम्हाला आधी पण सांगितलंय ते, की समजा मी एखाद्याच्या घरी जेवायला गेलो, पाहुण्यांच्या घरी, तर जर मला ताटामध्ये अनेक पदार्थ वाढले, जे मला आवडत नाही ते पहिले खाऊन घेतो मी. कारण नंतर एकदा पोट भरलं मग ते जात नाही. म्हणून आधीच ते खाऊन घ्यायचं जेव्हा भूक आहे. मग आता आपली एकदम अभ्यास करण्याची इच्छा आहे, उमेद आहे, त्यातच हा विषय सुरू करून दिला पाहिजे असं मला वाटतं. सायन्स हा मोठा विषय, त्याच्यावर 15 क्वेश्चन येतात. त्याचे 3 भाग पडतात. एक बायोलॉजी, त्याला आपण जीवशास्त्र म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? जीवशास्त्र म्हणतो. दुसरा फिजिक्स, त्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो. आणि तिसरा केमिस्ट्री, त्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो. केमिस्ट्री त्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो. जर तुम्ही मागच्या वर्षाचे पेपर बघितले, तर बायोलॉजीवर सर्वात जास्त प्रश्न आले म्हणजे 9 प्रश्न. फिजिक्सवर 3 प्रश्न येतात आणि केमिस्ट्रीवर 3 प्रश्न येतात. हे मागच्या 2 वर्षापासूनचा ट्रेंड आहे. एखादा खालीवर होऊ शकतो. पण टोटल 15 प्रश्न असतात सायन्सवर. आता बायोलॉजीचे अजून 2 प्रकार पडतात. एक असतो झूलॉजी, त्याला आपण प्राणीशास्त्र म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? प्राणीशास्त्र म्हणतो. आणि दुसरं असतं बॉटनी, त्याला आपण वनस्पतीशास्त्र म्हणतो. बॉटनी त्याला आपण वनस्पतीशास्त्र म्हणतो. वनस्पती हे सुद्धा सजीव आहेत ना, त्यांना आपण शिकावं लागतं वनस्पतीशास्त्र. मग आता एम-पी-एस-सीने इथूनच प्रश्न विचारायला सुरुवात करून दिली. एम-पी-एस-सीने इथेच प्रश्न विचारायला सुरुवात करून दिली आहे. पहिला प्रश्न असा विचारला आयोगाने, तो म्हणजे हू इज द फादर ऑफ झूलॉजी? प्राणीशास्त्राचे जनक कोण आहे? त्याचं नाव आहे एरिस्टॉटल. त्याचं नाव काय? एरिस्टॉटल. एरिस्टॉटल हे काय? प्राणीशास्त्राचे जनक आहेत. ओके. एरिस्टॉटल हे काय? प्राणीशास्त्राचे जनक आहेत. असा पण आयोगाने प्रश्न विचारलाय. हू इज द फादर ऑफ बायोलॉजी? जीवशास्त्राचे जनक कोण आहेत? तेच आहेत. जीवशास्त्राचे जनक पण तेच आहेत. एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता राज्यसभा प्रिलिम्सला. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण? म्हणजेच हू इज द फादर ऑफ बॉटनी? त्याचं नाव आहे थिओफ्रस्ट. त्याचं नाव काय? थिओफ्रस्ट. थिओफ्रस्ट. हे आहेत वनस्पतीशास्त्राचे जनक. मग तुम्हाला हे दोन्ही नावं महत्वाची आहेत. त्याच्यावर एम-पी-एस-सीने प्रश्न विचारलाय. इथूनच तुमची मार्क्स गोळा करण्याची सुरुवात होऊन जाईल. असे सोपे प्रश्न आपले चुकायला नको. आता फादर ऑफ फिजिक्स म्हटलं म्हणजे भौतिकशास्त्राचे जनक, त्याच्यात वेगवेगळ्या लोकांचं नाव येतं. पहिलं नाव येतं गॅलिलिओ गॅलिली यांचं. त्यानंतर येतं सर आयझॅक न्यूटन यांचं आणि त्यानंतर येतं अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं. त्यामुळे अशा ठिकाणी काही आयोग प्रश्न विचारेल असं मला वाटत नाही. पण पहिलं नाव गॅलिलिओ यांचं येतं. दुसरं कोणाचं येतं? दुसरं येतं सर आयझॅक न्यूटन यांचं. केमिस्ट्रीचे जनक यांचं नाव फिक्स आहे. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हू इज द फादर ऑफ केमिस्ट्री? म्हणजेच रसायनशास्त्राचे जनक कोण? त्याचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. अँटॉइन लॅव्हॅझियर. अँटॉइन लॅव्हॅझियर हे आहेत केमिस्ट्रीचे जनक. हे आहेत केमिस्ट्रीचे जनक. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. यांच्यावर आयोगाने विचारलंय आधी, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पहिली स्लाइडच एकदम महत्वाची आहे. काय 2 नाव आहे बघा, 3 नाव आहेत ते बघा लक्षात ठेवायचे आपल्याला. आपण बायोलॉजी पासून सुरुवात करू. साधी गोष्ट आहे. त्याच्यावर जास्त प्रश्न येतात म्हणजे ते आधी कव्हर झालं पाहिजे. मग आता बायोलॉजीमध्ये बॉटनी का झूलॉजी? पहिले प्राणीशास्त्रापासून सुरुवात करू. कारण आपण स्वतः एक प्राणी, मनुष्य. बरोबर आहे का नाही? मग आपलं
बायोलॉजी समजायला, आपलं शरीर समजायला सोपं आहे आपल्याला. मग आपण कशापासून सुरुवात करू? झूलॉजीपासून सुरुवात करू. झूलॉजीमध्ये पण आपण पण प्राणी आहेत आणि इतर पण प्राणी आहेत. मग पहिले आपण आपली बॉडी शिकून घेऊ, म्हणजे मानवाची बॉडी शिकून घेऊ, मानवाचं शरीर. त्यानंतर इतर लोकांच्या, इतर प्राण्यांसंबंधी अभ्यास करू. आपल्याला सुरू करायचंय ह्युमन बायोलॉजी, मानवाचं शरीरशास्त्र. मानवाचं शरीरशास्त्र म्हणजे ह्युमन बायोलॉजी आपल्याला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला समजलं असणार की आपण हा टॉपिक का निवडला सुरुवातीला, कारण हे समजायला सोपं असतं आपल्याला. आपल्याला आपली बॉडी समजणं सोपं असतं. त्यात आपला जो पहिला टॉपिक आहे तो कोणता आहे? तो आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था. त्याला म्हणतात सर्क्युलेटरी किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याला काय म्हणतात? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आपला पहिला टॉपिक येईल समजा. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. काय असते? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे बघा, आता तुम्हाला समजून सांगतो मी. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. पहिले सिस्टीम म्हणजे संस्था म्हणजे काय? तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही आपलं घर कसं तयार होतं? मी सांगतो मला आपलं घर कसं तयार होतं. आपलं जे घर असतं ना, ते वेगवेगळ्या रूमपासून तयार होतं. खरं आहे का नाही? काहींचं 1 बीएचके असतं. म्हणजे 2 रूम असतात, बेडरूम आणि हॉल. काहींचं 2 बीएचके असतं, काहींचं 3 बीएचके असतं. घर हे रूमपासून तयार होतं. वेगवेगळ्या खोल्यांपासून तयार होतं. 4-5 खोल्या एकत्र येऊन घर तयार होतं. एखादा रूम कसं तयार होतो? समजा मी आता इथे क्लासरूममध्ये शिकवतोय. हा रूम कसा तयार झालाय? 1, 2, 3, 4 भिंती. वरती पण एक भिंत जी तिला आपण छत म्हणतो. बरोबर? म्हणजे रूम तयार होता भिंतीपासून, वॉल्सपासून, बरोबर ना? भिंतपासून. आता ही भिंत कशी तयार झाली? भिंत तयार झाली वेगवेगळ्या विटा एकत्र येऊन. विटा एकत्र आल्या आणि भिंत तयार झाली, बरोबर ना? म्हणजे भिंत तयार होते विटांपासून. आणि वीट कशी तयार होते? वीट तयार होते मातीपासून. आजकाल तर सिमेंटच्या पण विटा यायला गेल्या, पण सामान्यतः आपण मातीपासून वीट तयार करतो गावाकडे, बरोबर? तर म्हणजे गावाकडे पण आता सिमेंटच्या वापरतात मोठे-मोठे ब्लॉक, पण तुम्ही समजून घ्या. मातीपासून वीट तयार होते. मग जर तुम्हाला कोणी विचारलं, घर बांधण्यासाठी सर्वात बेसिक गोष्ट कोणती लागते? सर्वात प्राथमिक मूलभूत गोष्ट कोणती आहे? तुम्ही रूम म्हणणार का माती म्हणणार? माती. मातीपासून घर तयार होतं. मातीपासून घर तयार होतं असं, कारण की सर्वात बेसिक गोष्ट काय? माती. त्यापासून पुढच्या सर्व गोष्टी तयार होतात. सेम माणसाची बॉडी आहे. माणसाचं शरीर आहे. माणसाचं शरीर कसं तयार होतं बघा. सर्वात जी बेसिक गोष्ट आहे त्याला पेशी म्हणतात, म्हणजे सेल म्हणतात. माणसाची बॉडी ही पेशींपासून तयार झाली, सेल्स पासून तयार झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का या सेलचा अर्थ काय असतो? या सेलचा अर्थ असतो खोली. खोली, बरोबर? छोट्या-छोट्या ब्लॉकपासून आपलं शरीर तयार झालंय. मग पेशीपासून आपलं बॉडी तयार झाली. पेशी हा सर्वात बेसिक घटक आहे. आता पेशींना एकत्र करून, जसं मातीला एकत्र करून वीट तयार होते, तसं पेशींना एकत्र करून तयार होतात उती. त्यांना आपण टिश्यू म्हणतो. त्यांना बघा तो टिश्यू म्हणतो. आता उतींना एकत्र करून काय तयार होतं? उतींना एकत्र करून होतं ते म्हणजे अवयव, ऑर्गन. जसं विटांना एकत्र करून काय होतं? भिंत तयार होते. तसं उतीला एकत्र करून तयार होतं ते म्हणजे काय म्हणतात? अवयव. त्याला आपण ऑर्गन म्हणतो. अवयव त्याला आपण ऑर्गन्स म्हणतो किंवा ऑर्गन म्हणू, एक अवयव. तसं माझा हात हा अवयव आहे. हात हा माझा अवयव आहे. हा हात तयार का झालाय? वेगवेगळ्या उतींना एकत्र करून तो तयार झालाय. मग आता अवयव किंवा ऑर्गन हा काही एकटा काम करत नाही. जसं समजा माझं नाक एकटं काम करतंय का? नाही. नाकाचं काम आहे श्वास घेणं आणि श्वास बाहेर टाकणं. पण नाकाचं काम तिथं संपतंय का? किंवा नाकाचं काम तेवढंच आहे का? नाही. नाकातून ती हवा जाते, तिथं पुढे काहीतरी काम आहे ना? म्हणजे हा नाक एका मोठ्या सिस्टमचं काम करतो. त्याला आपण श्वसन संस्था म्हणतो. श्वसन संस्थेमध्ये हवेची गरज असते, म्हणजे ऑक्सिजनची गरज असते. तर त्यासाठी हा ऑक्सिजन घ्यायचं काम करतोय. त्यामुळे नाक हा एक अवयव आहे, जो मोठ्या अवयव संस्थेचा भाग म्हणून काम करतोय. म्हणजे या अवयवाला एकत्र करून काय तयार होतं? अवयव संस्था तयार होते. अवयव संस्था तयार होते. याला आपण ऑर्गन सिस्टीम म्हणू. ऑर्गन सिस्टीम म्हणू. ओके. अवयव संस्था म्हणजे वेगवेगळे अवयव एकत्र येतात आणि अवयव संस्था तयार होते. तसं श्वसन संस्थेमध्ये नाक हा एक अवयव आहे. श्वसन नलिका ही एक अवयव आहे. फुफ्फुस आहे दुसरा अवयव आहे. हे 3-4 लोक एकत्र येऊन ते काम करत असतात. तसं आता आज आपण रक्ताभिसरण संस्था शिकणार आहे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय हा एक महत्त्वाचा अवयव होतो. त्यानंतर वेगवेगळे काय म्हणतात, जे हे काय म्हणतात, वेगवेगळे ज्या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या त्या त्यामध्ये येतात. म्हणजे वेगवेगळे एकत्र येऊन एक काम करतात, म्हणून त्याला आपण अवयव संस्था म्हणतो. पुढे अवयव संस्था एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या आपलं शरीर तयार होतं, ह्युमन बॉडी तयार होते. आपल्याला माणसाची बॉडी शिकायची म्हणजे आपल्याला काय शिकावं लागेल? अवयव संस्था शिकावं लागेल. अवयव संस्था शिकताच आपण वेगवेगळे अवयव सुद्धा शिकून घेऊ. आणि मग हे 2 टॉपिक आपल्याला वेगळे शिकावे लागतील. तुम्हाला समजलं असेल, की आपण अवयव संस्था सुरू करतोय. त्यातली कोणती अवयव संस्था? आता रक्ताभिसरण संस्था. याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. तुम्हाला समजलं असणार की मला काय सांगायचंय. चला. त्या दोघी नावांचा अर्थ बघून घेऊ. रक्ताभिसरण संस्था हा रक्त आणि अभिसरण याच्यापासून सुरू झालेला आहे. अभिसरण म्हणजे सरण म्हणजे प्रवाह, अभि म्हणजे गोल-गोल.
अभि म्हणजे स्वतःकडेच असा परत 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 फिरून येणारा प्रवाह. कशाचा? रक्ताचा. याला रक्ताभिसरण म्हणतात. रक्त परत परत फिरून स्वतःकडे येते, याला रक्ताभिसरण म्हणतात. ती संस्था आपल्याला शिकायची. इंग्लिशमध्ये नाव सोपं आहे. इंग्लिशमध्ये नाव सोपं आहे. त्याला म्हणतात ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याला म्हणतात ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी हा शब्द सर्कल पासून तयार झालाय. सर्कलचा अर्थ असतो वर्तुळ. सर्कलचा अर्थ असतो वर्तुळ. रक्त एका वर्तुळामध्ये फिरते. एक ठिकाणी सुरू होतं, बाहेर जातं, परत त्याच ठिकाणी जातं. सर्कल पूर्ण करतंय, एक लूप पूर्ण करतंय. म्हणून त्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणत असतो. मग आपल्याला ही सिस्टीम चालू करायची आहे. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये नेमकं काय होतं तुम्हाला मी एका छोट्याशा इमेजद्वारे समजून सांगतो. छोट्याशा इमेजद्वारे समजून सांगतो. बघा, जसं एखादं मोठं शहर आहे समजा, मुंबईसारखं शहर आहे. तिथे काही मोबाईल्स तयार होतात. हे मुंबईसारखं शहर आहे, तिथे मोबाईल तयार होतात आणि हे मोबाईल आम्हाला आता आमच्या 40गावमध्ये लागतंय. हे आमच्या 40गावमध्ये लागतंय. आम्ही काय करतो बघा, आम्ही तिथून त्या मोबाईलच्या कंपनीकडे ऑर्डर देतो. ती कंपनी काय करते, हे जे रेल्वे रूळ आहेत, रेल्वे लाईन आमच्याकडे सेंट्रल लाईन, या रेल्वे लाईनवरून काय करते, रेल्वे लाईनवरून त्या ट्रक येत आहे किंवा रेल्वे लाईनवरून रेल्वे येतील, सॉरी, माल ट्रक, त्यांना आपण मालगाडी म्हणतो आपण, सॉरी. रेल्वे लाईनवरून ज्या मालगाडी येत आहे त्यांच्यामध्ये काय करतात, ते पार्सल भरून देतात आणि मग हे मोबाईल आमच्याकडे पोहोचतात. पण याचा अर्थ असतो की रेल्वे लाईन डायरेक्ट आमच्या घरी येते. नाही, आमच्या गावामध्ये येण्यासाठी छोटा रस्ता असतो. रेल्वे स्टेशन पासून छोटा रस्ता असतो. तो आमच्या गावात काय करतो, ते पार्सल घेऊन येतो. म्हणजे याने काय केलं, याने रेल्वेमध्ये ती वस्तू टाकली, रेल्वे रूळने ते आमच्यापर्यंत आलं. रेल्वे रूळ आमच्या घरी येत नाही, म्हणजे आमच्या गावात येत नाही. मग मी स्टेशन पासून काय केलं, एक छोट्या रस्त्याने गावात पोहोचलो. आता याला पैसे पण पाठवायचे किंवा समजा आमच्याकडे आमच्याकडे समजा दूध तयार होतं. मुंबईमध्ये आम्ही दूध किंवा भाजीपाला पाठवतो. मग काय होईल, आमच्या गावातून आम्ही भाजीपाला घेऊ रेल्वे स्टेशनवर जाऊ, छोट्या रस्त्याने गावातल्या. रेल्वे स्टेशनला पोहोचलो की या रेल्वेमध्ये तो भाजीपाला टाकू आणि तो या रेल्वे रुळाने कुठे जाईल, मुंबईला जाईल. बघा, एक वस्तू इथून सुरू झाली, इथे आली, परत तो रस्ता इथे चालला गेला का नाही, एक सर्कल पूर्ण होतंय का नाही, याला म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम. आता तुम्ही फक्त रिप्लेस करा. किडनी सारखा अवयव आहे. आपल्या प्रत्येक अवयवाला रक्त लागत असतं. तर तुम्ही इथे बोटाला कापलं, इथून रक्त निघतं. डोळ्याला लागलं, डोळ्यातून रक्त निघतं. कानातून रक्त निघतं. म्हणजे प्रत्येक अवयवाला रक्त पोहोचतंय, रक्त लागतंय. किडनी सारखा अवयव समजा, याला रक्ताची गरज आहे. मग आता याला रक्त येईल कुठून? याला रक्त भेटतं हृदयापासून. हृदय काय करतं, या काय वेगवेगळ्या रक्तवाहिन्या आहेत. रक्तवाहिन्या आहेत या. वाहून नेण्याचं ठिकाण, गोष्टी म्हणजे वाहिन्या. रक्तवाहिन्या आहे. हृदय काय करतं? हृदय काय करतं? या वाहिन्यांमध्ये रक्त पाठवत असतं. रक्त पाठवत असतं. तुम्ही सांगा, रक्ताची गरज काय? मला रेल्वेची गरज काय? कारण रेल्वेमध्ये वस्तू आणायच्या आहेत. मग रक्त काय करतं? वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतं. जसं रक्त ऑक्सिजन घेऊन येईल किंवा ग्लुकोज सारखी एखादी गोष्ट घेऊन येईल किंवा इतर गोष्टी घेऊन येईल ज्या कामाच्या आहेत. बरोबर आहे का नाही? मी मेडिसिन घेतो. मला एखादी एक गोळी खावी लागते. त्या गोळीचं जे कंटेंट आहे, त्या गोळीमधले जे केमिकल आहे, ते रक्त घेऊन येतं त्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही? समजा मला आहे ना, इथे काहीतरी लागलंय आणि त्यासाठी मला गोळी घ्यायची. तर ती गोळीमध्ये जे केमिकल असतात, ते रक्त इथे घेऊन जातं. समजतंय तुम्हाला? मग रक्त काय करतं? त्या मालगाडीचं काम करतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वाहून येतात. मग काय झालं? एका मोठ्या रुळातनं ते आलं. इथून छोटेसे रस्ते लागले. या वाहिन्याचं नाव असतं धमनी. या छोट्या रस्त्याचं नाव असतं केशवाहिनी. आता किडनीने रक्त वापरलं, ऑक्सिजन वापरून घेतला. रक्त वापरलं म्हणजे ऑक्सिजन वापरून घेतला. आता हा कार्बन डायऑक्साईड तयार करतोय त्याचा वापर करून. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा परत इकडे पाठवून द्यायचा आहे हृदयाकडे. मग परत हा छोट्या रस्त्याने इथे जाईल, रक्तच घेऊन जाईल. आता हा परत रूळवर आला, रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकून दिला. आता हे रक्त परत कुठे जाईल? हे रक्त परत जाईल हृदयाकडे. अशा प्रकारे रक्ताचा पूर्ण लूप तयार होतो. रक्ताचं म्हणजे ब्लडचं पूर्ण सर्कल तयार होतं. याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. तुम्हाला हे समजलं असणार. ज्या वाहिन्या अवयवाकडून हृदयाकडे रक्त घेऊन जातात त्यांना शिरा म्हणतात. त्यांना काय म्हणतात? शिरा म्हणतात. हृदयाकडून रक्त घेऊन येणाऱ्या धमनी, हृदयाकडे रक्त घेऊन जाणारा शिरा, असं ते आहे. आणि या जे छोटे छोटे वाहिन्या आहेत, यांच्यामध्ये रक्तच वाहते, त्यांना केशवाहिन्या असं म्हणतात. कारण त्या बारीक केसासारख्या बारीक असतात. केशवाहिन्या समजते तुम्हाला? 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. मग आता आपल्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कोणते अवयव शिकायचे? पहिला अवयव कोणता? हृदय. पहिला अवयव कोणता? हृदय. दुसरं कोणतं? या वाहिन्या. आणि तिसरी गोष्ट कोणती? रक्त. या 3 गोष्टी शिकायच्या आहेत. मग तुम्ही म्हणणार किडनी का बरं शिकायची नाही? कारण किडनी सारखे अनेक अवयव आहेत ज्यांना रक्त लागतंय. हे तर फक्त मी उदाहरण म्हणून दिलं तुम्हाला. समजतंय तुम्हाला? एवढ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत रक्ताभिसरण संस्थेमध्ये. चला, रक्ताभिसरण संस्था याची ओळख बघून घेऊ.
याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतात. ते म्हणजे हृदय म्हणजे हार्ट, रक्त म्हणजे ब्लड, धमनी म्हणजे आर्टरी. जे हृदयाकडून रक्त घेऊन येतात त्यांना धमनी म्हणतात. जे हृदयाकडे रक्त घेऊन जातात वापरलेलं त्यांना शिरा म्हणतात. त्यांना काय म्हणतात? शिरा म्हणतात म्हणजे वेन म्हणतात. आणि ज्या बारीक-बारीक रक्तवाहिन्या आहेत त्यांना आपण केशवाहिनी म्हणजे कॅपिलरी असं म्हणतो. आता या शिरांमध्ये वॉल असतात, झडपा असतात. ते काय काम करतात मी तुम्हाला पुढे सांगेलच. रक्त, पोषक घटक, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि हार्मोन्स यांचे एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत प्रवाहासाठी असणारे शरीरातील एक जटिल नेटवर्क आहे. ह्या रेल्वेत जे काय करतात, ज्या वस्तू इकडून तिकडे घेऊन जातात. हे पोषण प्रदान करतं, रोगांशी लढण्यास मदत करतं, तापमान आणि पीएच स्थिर करतं. याला होमिओस्टेसिस असं म्हणतात. होमिओस्टेसिस. होमिओस्टेसिस असं त्याला म्हणतात. बघा, हा स्टेसिस शब्द आहे ना, स्टेट पासून तयार झालाय. स्टेटचा अर्थ असतो स्थिती. जसं ही जी बाटली आहे, ही स्थायू स्थितीमध्ये, हे जे पाणी आहे द्रव स्थितीमध्ये, ही त्याची झाली स्थिती. आणि हा जो होमो आहे, याचा अर्थ असतो सारखा, समान. तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं सारखे होमोसेक्शुअल म्हणजे एखादा मुलगा मुलाप्रतीच आकर्षक आहे, समान लिंगामध्ये आकर्षक. होमोसेक्शुअल म्हणतो त्याला. होमोचा अर्थ असतो समान. मग होमो म्हणजे समान, स्टेसिस म्हणजे स्थिती. समस्थितीमध्ये शरीर ठेवायचं काम कोण करतं? समस्थितीमध्ये शरीर ठेवण्याचं काम करतं रक्त. म्हणजे माझ्या शरीराचं तापमान किती असतं? 37 डिग्री असतं. तुमच्या शरीराचं तापमान 37 डिग्री असतं नॉर्मल. हे नॉर्मल ठेवण्यासाठी कोण काम करत असतं? रक्त काम करत असतं. रक्त कामाच्या गोष्टी इकडे पाठवतं, टाकाऊ गोष्टी बाहेर घेऊन जातं. म्हणून ते काय करतं? शरीराला समस्थितीमध्ये आणण्याचं काम करतं. याला होमिओस्टेसिस असं म्हणत असतात. चला, आता रक्त हे वाहायचंय. रक्त काय करते? रक्त वस्तू घेऊन जाते, पण त्यासाठी काहीतरी वाहिन्या लागतील का नाही रक्त वाहण्यासाठी. त्यांना रक्तवाहिन्या म्हणतात. ब्लड व्हेसल्स असं त्याला म्हणतात. ब्लड व्हेसल्स असं त्याला म्हणतात. या ब्लड व्हेसलचा अभ्यास करणं याला अँजिओलॉजी म्हणतात. बघा, लॉजी म्हणजे अभ्यास. जसं बायोलॉजी म्हणजे बायो म्हणजे जीवाचा अभ्यास. बरोबर आहे का नाही? लॉजीचा अर्थ असतो अभ्यास. आता अँजिओलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ब्लड व्हेसल. रक्तवाहिन्यांचा अभ्यास याला अँजिओलॉजी असं म्हणतात. तुमच्या ओळखीमध्ये कोणाला समजा जर हृदयाचा प्रॉब्लेम असेल, त्याला अटॅक वगैरे आला असेल, तर डॉक्टर काय सांगतात माहिती का? तुम्ही अँजिओग्राफी करून घ्या. अँजिओग्राफी करून घ्या. अँजिओग्राफी म्हणजे काय? की तुमच्या रक्तवाहिन्या चेक करून घ्या. कुठे ब्लॉकेज आहे का? जर ब्लॉकेज असेल तर काय करून घ्या? अँजिओप्लास्टी करून घ्या. अँजिओप्लास्टी म्हणजे काय? ते ब्लॉकेज काढून टाका. ते ब्लॉकेज काढून टाका. म्हणजे रक्तवाहिन्यांच्या संबंधी आहे का नाही ते? रक्तवाहिन्या चेक करा, ब्लॉक आहे का नाही? रक्तवाहिनीमधून ब्लॉक काढून टाका. अँजिओ, अँजिओ शब्द आलाय का नाही? अँजिओ हा शब्द रक्तवाहिन्यांसंबंधी आहे. त्याचा अभ्यास अँजिओलॉजी म्हणजे रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणे होय. सर्वात पहिले या रक्तवाहिन्यांचा अभ्यास केला होता तो होते विल्यम हार्वे. यांनी सापावर तो प्रयोग करून बघितला होता. तर विल्यम हार्वे यांना समजलं, आधी अशी समज होती बायोलॉजीमध्ये की एवढं विज्ञान प्रगत नव्हतं. आधी असं म्हणायचे लोकं की यकृतमध्ये रक्त तयार होतं आणि ते पूर्ण शरीर वापरलं जातं. परत यकृत रक्त तयार करतो. पण यांनी थोडासा विचार केला की हृदय इतकं जोरजोरात धगधग करतंय. त्यानुसार रक्त पुढे सरकतंय. एवढं रक्त तर तयार होऊ शकते शरीरामध्ये एका मिनिटामध्ये. असं विल्यम हार्वे यांना वाटलं. मग यांनी काय केलं? यांनी ना पहिले स्वतःच्या नसा दाबून घेतल्या. नसा दाबून घेतल्या तेव्हा आहे ना, या वरच्या ज्या शिरा आहेत ना, त्यांच्यातले बारीक-बारीक वॉल दिसायला लागले त्यांना. हे वॉल, हे शिरामध्ये असतात. या वरच्या ज्या दिसतात निळ्या-निळ्या, हे शिरा आहेत. तर यांना ते वॉल दिसायला लागले तेव्हा यांना समजलं की रक्त वरती जातंय हृदयाकडे परत. म्हणून ते वॉल दिले की रक्त खाली नको यायला. याचा अर्थ रक्त खालून परत वरती जाते हृदयाकडे असं यांना समजलं. मग यांनी नंतर रक्तवाहिन्यांचा अभ्यास केला. म्हणून यांना आपण काय म्हणतो? फादर ऑफ अँजिओलॉजी म्हणतो. रक्तवाहिन्यांचे जनक असं आपण त्यांना म्हणत असतो. म्हणजे पूर्ण स्लाइड तुम्हाला समजली असणार अशी माझी अपेक्षा आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. याच्यावर जास्त विचार करू नका. यांना आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. पहिले आपण रक्ताभिसरण संस्थेचे थोडेसे प्रकार शिकून घेऊ. रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार. 2 प्रकारचे रक्ताभिसरण संस्था असतात. एक असतं खुली रक्ताभिसरण संस्था. याला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. आणि एक असते बंद रक्ताभिसरण संस्था. याला क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. ज्याच्यामध्ये रक्त बंद वाहिन्यामध्ये असतं. ज्याच्यामध्ये रक्त बंद वाहिन्यांमध्ये असतं. तसं आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, ते रक्त वरती दिसतंय तुम्हाला? नाही. त्या नसांमध्ये वाहतंय का नाही वाहिन्यांमध्ये. मग आपल्या शरीरामध्ये काय? बंद रक्ताभिसरण संस्था आहे. पण ज्या प्राण्यांमध्ये रक्त हे अशा कोणत्या वाहिन्यांमध्ये राहत नाही, तर ते डायरेक्ट मोकळं फिरतंय. त्याला आपण काय म्हणतो? खुली रक्ताभिसरण संस्था. तुम्ही सोपा विचार करा. जुन्या काळामध्ये माणसं काय करायची? आपल्याकडे ना पाईपलाईनची सोय नव्हती. पाईपांचा शोध लागला नव्हता प्लास्टिकचा वगैरे. तर आपण काय करायचो?
आपण डायरेक्ट नदीवरून पाणी घेऊन यायचो. नदीचं पाणी वाहतंय. ते ओपन आहे. नदी नदी काय असं एकाच पाईपमधून वाहते का? नाही, नदी ओपन वाहते. याला पाणी लागलं तर पाणी घेऊन येतो घरी. समजलं का? याला म्हणता रक्त पूर्ण शरीरामध्ये ज्या अवयवाला लागलं ते अवयव वापरून घेतोय. याला म्हणता खुली रक्ताभिसरण संस्था. पण आता आपण प्रगत होऊन गेलो. आता नदीपासून किंवा धरणापासून पाणी डायरेक्ट पाईपलाईनद्वारे आपल्या घरी येतंय. एकाची पाईपलाईन दुसऱ्याच्या पाईपलाईनशी मिक्स होत नाही. इकडचं पाणी तिकडे जात नाहीये. बरोबर आहे का नाही? याला म्हणता बंद रक्ताभिसरण संस्था. तुम्हाला बेसिक फरक समजला असणार. तसंच हे जसं मी तुम्हाला आपल्या माणसाच्या प्रगतीबद्दल सांगितलं ना, तसंच प्राण्यांची पण उत्क्रांती झाली म्हणजे प्रगती झाली. जे सुरुवातीचे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये काय खुली रक्ताभिसरण संस्था आहे. त्यांच्यामध्ये अशा पाईपलाईन तयार झाल्या नाहीये, ब्लड व्हेसल तयार झाले नाहीयेत. आपण एकदम प्रगत प्राण्यांमध्ये आपण सर्वात प्रगत प्राणी आहेत मानव. म्हणजे आपल्यामध्ये कसं राहील? आपल्यामध्ये अशा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम राहील. थोडक्यात काय? आपलं रक्त असं खुलं राहणार नाही शरीरामध्ये, ते वाहिन्यांमधून वाहत राहील. हा तुम्हाला फरक समजला असणार. चला दोघं शिकून घेऊ आपण. पहिलं आहे खुली रक्ताभिसरण संस्था. विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात. यांच्यामध्ये अशा ब्लड व्हेसल नसतात. बारीक बारीक केशवाहिन्या असतात, पण ज्यांच्यामध्ये काय असतं? शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिळत असतं. कारण रक्त डायरेक्ट खुलं आहे. मग त्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र राहील. शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त असं काही राहत नाही बरं. पण जर जे पुस्तकात दिले त्याचा अर्थ सांगायचा राहिला तर असं मी सांगेल, शुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. अशुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. यांच्यात वाहिन्यातील रक्त शरीरात मोकळ्या जागेत येत असतं. रक्त मोकळं असतं एका छिद्रामधून. इथे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळते. कारण कोणी अडवणारे असे पाईपलाईनच नाही. त्यांना वेगळे करणारे पाईपलाईनच नाही. मग ते एकत्र असतं. याचं उदाहरण बघा. संघ मोलुस्का. आता मी तुम्हाला अजून प्राण्यांचं वर्गीकरण शिकवलं नाही. तुम्ही सध्या फक्त नाव लक्षात राहू द्या. संघ मोलुस्का मधले जे प्राणी आहेत, उदाहरण द्यायचं म्हटलं तर गोगलगाय. गोगलगाय सारखे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये काय असतं? त्यांच्यामध्ये काय म्हणता खुली रक्ताभिसरण संस्था असते. त्यांच्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात रक्ताला घेऊन जायला. आणि संघ आर्थ्रोपोडा किंवा आर्थ्रोपोडा म्हणतात त्याला. हे जे आर्थ्रोपोडा आहे ते कीटक नाही का त्यांचे पाय असे जुळलेले आहेत. उदाहरणार्थ झुरळ, विंचू या ऑर्थोपोडामध्ये येतात. यांच्यामध्ये काय? यांच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे. यांच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे. बंद रक्ताभिसरण संस्था. याच्यामध्ये असे रक्त व्हायला वेगवेगळे वाहिन्या असतात. रक्त वाहण्यासाठी वेगवेगळे पाईप असतात म्हणजे वाहिन्या असतात. बरोबर? विशिष्ट रक्तवाहिन्या असतात ज्या शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं वहन करत असतात. म्हणजे ज्या धमन्या आहेत त्या ऑक्सिजनवालं रक्त घेऊन जातील समजा, आणि ज्या शिरा आहेत त्या काय करतील? त्या कार्बन डायऑक्साईड रक्त घेऊन जातील. आता हे 100% खरं नाही. याला एक अपवाद आहेच. पण मी सध्या तुम्ही जनरल लक्षात राहू द्या. म्हणजे ऑक्सिजनवालं रक्त वेगळ्या वाहिन्यांमध्ये राहतं आणि कार्बन डायऑक्साईड रक्त वेगळ्या वाहिन्यांमध्ये राहतं. 3 प्रकारचे ते रक्तवाहिन्या दिसतात तुम्हाला. यांच्यात वाहिन्यातून संपूर्ण रक्त बाहेर कधीच येत नाही. केवळ रक्तातील घटक केशवाहिन्यांद्वारे पेशीच्या संपर्कात येत असतात. म्हणजे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागतो. मग हे काय करतं? हे बघा, ही धमनी आहे समजा. ही धमनी आहे, लक्षात राहू द्या. हिच्यामधून रक्त वाहतंय. हिच्यामधून रक्त वाहतंय. आता हे रक्त डायरेक्ट पेशीच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे पेशीमध्ये जाणार नाही. याच्यातून फक्त काय होईल? ऑक्सिजन बाहेर पडेल. ही जी सेल आहे, ही जी पेशी आहे, ही काय करेल? ऑक्सिजन वापरून घेईल. मग वापरताना कार्बन डायऑक्साईड तयार होईल. तो कार्बन डायऑक्साईड फक्त इथून रक्तामध्ये जाईल, रक्त ते पुढे घेऊन चाललं जाईल. अशा प्रकारे काम चाललं. तसं रक्त डायरेक्ट पेशीमध्ये एंटर करत नाही, रक्त बाहेर येत नाही. जसं इथे रक्त बाहेर फिरते तसं. शुद्ध आणि अशुद्ध रक्त शरीरात एकत्र मिसळत नाही. फक्त एकमेव ठिकाणी, कोणतं? हृदय, हार्ट, याच ठिकाणी फक्त शुद्ध आणि अशुद्ध रक्त एका ठिकाणी येत असतं. हृदय हा एकमेव अवयव आहे ज्याच्यामध्ये शुद्ध रक्त पण राहतं, अशुद्ध रक्त पण राहतं. तुम्ही इकडे बघितलं असणार बघा. इथून हे शुद्ध रक्त येतंय खाली आणि अशुद्ध रक्त परत वरती घेऊन जातोय का नाही? म्हणजे हृदय हा एकमेव अवयव आहे आपल्या शरीरामध्ये ज्याच्यामध्ये शुद्ध रक्त पण आहे आणि अशुद्ध रक्त पण आहे. मग त्याने काय केलंय? कप्पे करून ठेवले. त्याने काय केले? कप्पे करून ठेवले. शुद्ध रक्ताचा वेगळा कप्पा, अशुद्ध रक्ताचा वेगळा कप्पा. बाकी आता पुढे बघा. याचे उदाहरण बघा. पृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय म्हणजे ना पाठीचा का नाही, म्हणजे आपल्यासारखे. याच्यामध्ये मासे पण येतात. माशांमध्ये पण काय म्हणतात? वाहिन्या आहेत. उभयचर प्राणी म्हणजे जे पाणीवर पण राहतात, जमिनीत पण राहतात, बेडूक सारखे. सरपटणारे प्राणी म्हणजे काय? साप वगैरे. पक्षी, उडणारे. सस्तन प्राणी. सस्तन म्हणजे काय? मॅमल्स. जे काय म्हणतात? आपल्या बाळांना दूध पाजतात. सस्तन प्राणी म्हणजे माणूस त्याच्यामध्ये येतो सस्तन प्राणी. ॲनिलिडा. ॲनिलिडामध्ये गांडूळ सारखे येतात. हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये काय? बंद रक्ताभिसरण संस्था आहे. यांच्यामध्ये वाहिन्या असतात. तर तुम्हाला हे उदाहरण लक्षात ठेवायचे. सध्या तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल.
कारण मी तुम्हाला हे काय शिकवलं नाहीये, मी तुम्हाला हे अजून वर्गीकरण शिकवलं नाही, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला पाठ करायचंय. ओके, जेव्हा मी वर्गीकरण शिकवेल तेव्हा तुम्हाला हे परत आठवण करून देईल. आता आपलं पहिलं सुरुवाती बरोबर. आता महत्वाचं गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मोलुस्कामध्ये काय असतं, मोलुस्काचं मधलं एक उदाहरण आहे गोगलगाय. मोलुस्का संघामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते, पण असं 100% खरं नाही. मोलुस्कामध्ये 2 लोक असे आहेत, कोण ऑक्टोपस आणि स्क्विड. मोलुस्कामध्ये 2 लोक असे आहेत, ऑक्टोपस आणि स्क्विड, यांच्यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था असते. याच्यामध्ये काय असते, बंद रक्ताभिसरण संस्था असते. म्हणजे कसं, मोलुस्का नावाचं एक गाव आहे, समजा गरीब गाव आहे, त्याच्याकडे काय इथे नदी जाते, लोक तिथून काय करतात, नदीतून पाणी, खुल्यामधून पाणी घेऊन येतात. पण या गावामध्ये 2 लोक पैसेवाले आहेत, यांनी स्वतःची पाईपलाईन करून घेतली. यांच्यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आहे. ते 2 लोक कोण आहे, ऑक्टोपस आणि स्क्विड. तुम्हाला समजलं असताना मला सांगायचं काय, बरोबर. दोघांमधला फरक तुम्हाला समजला असणार. दोघांचे उदाहरणं महत्वाचे आहेत. सेम कंटेंट मी इंग्लिशमध्ये लिहून दिलंय, कारण बरेच लोक म्हणत होते की इंग्लिशमध्ये आम्हाला काय पाहिजे, नोट्स पाहिजे, त्यासाठी मी सेम कंटेंट इंग्लिशमध्ये लिहून दिलंय. चला आता रक्ताभिसरण संस्थामधला प्रकार तुम्हाला समजले. खुली रक्ताभिसरण संस्था, बंद रक्ताभिसरण संस्था. खुलीमध्ये रक्त मोकळं असतं, शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येऊ शकतं. बंदमध्ये वेगवेगळ्या वाहिन्या असतात, त्यामुळे ते एकत्र येत नाही, हृदयामध्ये येऊ शकतं. दुसरी गोष्ट, खुली रक्ताभिसरण संस्थेचे उदाहरण काय, मोलुस्का आणि ऑर्थोपोडा, गोगलगाय, झुरळ, विंचू. इकडे बंद रक्ताभिसरणाचे भरपूर उदाहरण आहेत. मासे, तुम्ही कसं सुरू करा माहिती का, पाण्यापासून सुरू करा. पाण्यातले मासे, लगेच उभयचर, पाणी आणि वरती येणारे, जमिनीवर बेडूक, नंतर मग जमिनीवर सरपटणारे, ते म्हणजे साप सारखे, त्यानंतर जमिनीवर वरती उभे राहणारे आपल्यासारखे, माणूस, सस्तन प्राणी, आणि त्याच्यावरती मग आपल्यावरती उडणारे पक्षी. हे सर्व काय आहेत, बंद रक्ताभिसरण संस्थेवाले आहेत. मोलुस्कामधले 2 अपवाद लक्षात राहू द्या, ते म्हणजे कोण, मोलुस्कामध्ये 2 अपवाद कोण, ते म्हणजे ऑक्टोपस आणि स्क्विड. आणि ॲनिलिडा या संघातला गांडूळ विसरू नका, सापासारखा दिसतो बघा, गांडूळ साप. तर हे काय, याच्यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आहे दोघांमध्ये. चला आता आपण रक्ताभिसरण संस्था शिकतोय. याच्यामध्ये 3 पॉईंट शिकावे लागतात. पहिला असतो रक्तवाहिन्या, ज्याच्यातून रक्त वाहत येते. दुसरा असतो हृदय, दिल, आणि तिसरा असतो रक्त. आता रक्ताला आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकू, कारण रक्त हा फार मोठा टॉपिक आहे. रक्त हा फार मोठा टॉपिक आहे. रक्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आज आपलं काम काय, या दोघांना संपवायचं व्यवस्थित, रक्तवाहिन्या आणि हृदय. चला एकदा परत सांगतो मी. हा हृदय आहे, समजा हा हृदय आहे. हा काय करेल, हा हृदय आहे ना, शुद्ध रक्त वेगवेगळ्या बॉडी पार्टला पाठवेल, किडनी, डोळा वगैरे. हा शुद्ध रक्त बॉडी पार्टला पाठवेल, म्हणजे ऑक्सिजन असलेलं. बॉडी पार्ट काय करतील, शरीरातले अवयव काय करतील, ऑक्सिजन वापरून घेतील. ऑक्सिजन वापरून घेतील आणि कार्बन डायऑक्साइड वाला रक्त पाठवून देतील. कार्बन डायऑक्साइड वाला रक्त कुठे पाठवून देतील, हृदयामध्ये पाठवून देतील. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की अशुद्ध रक्त येतंय कुठून, अशुद्ध रक्त येतंय वेगवेगळ्या शरीराच्या बॉडी पार्ट कडून, वेगवेगळ्या शरीराच्या बॉडी पार्ट्स कडून हृदयाला. पण हृदयाला शुद्ध रक्त देतं कोणी, आपल्याकडे गावामध्ये असा गैरसमज, गावामध्ये म्हणजे मी जिथे शिकलो त्या शाळेमध्ये असा गैरसमज होता की हृदयामध्ये रक्त शुद्ध होतं. नाही, एमपीएससीने प्रश्न विचारलाय, हृदय रक्त शुद्ध करत नाही. हृदय फक्त पुढे पाठवायचं काम करतो, पंप करायचं काम करतो, तो पंप आहे. मग शुद्ध रक्त येतं कुठून हृदयामध्ये, शुद्ध रक्त येतं फुफ्फुसाकडून. बघा, शुद्ध रक्त म्हणजे काय तुम्हाला समजलं असतं. शुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. आता ऑक्सिजन येतो कुठून, बाहेरून, नाकाद्वारे मी ऑक्सिजन घेतोय, तो जातो कुठे, इथे फुफ्फुसामध्ये, फेफड्यांमध्ये. म्हणजे ऑक्सिजन आहे फुफ्फुसामध्ये, तिथून तो हृदयाकडे जाईल. मग काय असतं माहिती का, हृदयाकडून ना, हृदयाकडून हे जे अशुद्ध रक्त आलंय बघा, वेगवेगळ्या याच्याकडून, हे जे अशुद्ध रक्त आलंय वेगवेगळ्या अवयवांकडून, हे अशुद्ध रक्त हृदय काय करतो, फुफ्फुसाकडे पाठवतो. फुफ्फुस काय करतो, त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स करून टाकतो, म्हणजे त्याला शुद्ध करून टाकतो, आणि त्या रक्तातला कार्बन डायऑक्साइड घेऊन घेतो, आणि तो मग आपण नाकाद्वारे बाहेर टाकतो. मग फुफ्फुसामध्ये रक्त शुद्ध होतं. लक्षात राहू द्या, फुफ्फुस काय करतो, रक्त शुद्ध करतो. आता एकटा रक्त शुद्ध करतो अशातला भाग नाही बरं. किडनी सुद्धा रक्त शुद्ध करते, मूत्र तयार करते ती, मग किडनी सुद्धा रक्त शुद्ध करते. पण ऑक्सिजन युक्त रक्त कोण तयार करतं, फुफ्फुस तयार करतो. म्हणून आयोगाने उत्तर काय दिलंय, फुफ्फुस दिलेलं आहे. मग काय करतो, ऑक्सिजन मिक्स करून देतो, कार्बन डायऑक्साइड वजा करून देतो, आणि ते रक्त परत कुठे पाठवतो, हृदयाकडे पाठवतो. हृदय फक्त ते पंप करायचं काम करत असतं. अशा प्रकारे हे पूर्ण सर्कल पूर्ण होतं कोणाचं, रक्ताचं. म्हणून त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम होतो. आणि तुम्हाला एक गोष्ट समजली असणार, 2 वेळेस सर्कल पूर्ण होते बघा. हे एक सर्कल आणि हे दुसरं सर्कल, 2 वेळेस सर्कल तयार होते. म्हणून आपल्या शरीरामध्ये दुहेरी रक्ताभिसरण संस्था असते, 2 चक्र तयार होतात. तुम्हाला हे समजलं असणार. चला आता आपण चालू करूया रक्तवाहिन्यांपासून. रक्तवाहिन्यांना म्हणतात ब्लड व्हेसल्स.
रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? ब्लड व्हेसल्स असं म्हणतात. 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक असते धमनी, तिलाच रोहिणी असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये आर्टरी असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला आर्टरी असं म्हणतात. जे दुसरं आहे, त्याला शिरा किंवा नीला म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला व्हेन्स असं म्हणतात. आणि इकडे केशवाहिनी त्यांना कॅपिलरी असं म्हणत असतात. आता तुम्ही इंग्लिश शब्दच पाठ करा, कारण आयोग मराठीमध्ये काही वेगळे शब्द वापरून टाकतो. आर्टरी, व्हेन आणि कॅपिलरी काय असतं मी तुम्हाला इकडे पहिले चित्रामध्ये समजून सांगतो, मग नंतर आपण तो टेबल वाचून घेऊ. चला, तो टेबल पाठ करायची गरज नाही. जे मी सांगेल ते फक्त लक्षात राहू द्या, तुम्हाला बरोबर ते पूर्ण लक्षात राहील. कसं बघा. चला बघा इकडे. हा हृदय आहे, लक्षात राहू द्या. माहिती आहे तुम्हाला, हा हृदय. हृदयापासून जे रक्त घेऊन जातात, हृदयापासून जे रक्त घेऊन जात आहेत बघा, हृदयापासून जे रक्त घेऊन जात आहे बाहेर, त्यांना धमनी असं म्हणतात, म्हणजेच आर्टरी असं म्हणतात. चला बघा, हृदयापासून हा शुद्ध रक्त इकडे घेऊन चला वेगवेगळ्या अवयवांकडे, प्रत्येक अवयवाकडे. ही काय राहील मग? धमनी. ही काय राहील? धमनी. आता इकडे बघा, हृदयाकडून हा एक रक्त घेऊन चालला कुठे? हृदयाकडून रक्त घेऊन चालला फुफ्फुसाकडे. ही पण काय राहील? धमनी. ही पण काय राहील? धमनी. म्हणजे या दोघी धमन्या आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. ही जी धमनी जाते ना, ही शरीरातल्या सर्व अवयवांकडे जाते आणि ती काय करते? शुद्ध रक्त घेऊन जाते, म्हणजे ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्त घेऊन जाते. मग मी असं म्हणू शकतो ना, की धमन्यांमध्ये शुद्ध रक्त असतं, ऑक्सिजन वालं रक्त असतं. पण याला एक अपवाद आहे. अपवाद काय आहे? ही धमनी बघा, ही फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त घेऊन चालली, कारण फुफ्फुस शुद्ध करणार आहे. मग मी असं म्हणू शकतो की धमन्या शुद्ध रक्त वाहतात, पण याला एक अपवाद आहे. अपवाद काय आहे? ते म्हणजे फुफ्फुस भिगाश धमनी, पल्मनरी आर्टरी. याला अपवाद काय आहे? पल्मनरी आर्टरी म्हणजे फुफ्फुस भिगा धमनी. समजलं? कारण फुफ्फुसकडे अशुद्ध रक्त जातं, फुफ्फुस शुद्ध करून परत हृदयाला पाठवतो. बस. मग एकदा नवीन सांगतो मी, हृदयाकडून जे रक्त घेऊन जातात त्या धमन्या, प्रत्येक धमनीमध्ये शुद्ध रक्त असतं, म्हणजे ऑक्सिजन असतो. पण त्याला एक अपवाद आहे, म्हणजे फुफ्फुस भिगा धमनी, त्याला पल्मनरी आर्टरी म्हणतात. ही हृदयाकडूनच जाते, पण हिच्यामध्ये काय? हिच्यामध्ये अशुद्ध रक्त आहे, कार्बन डायऑक्साइड वालं रक्त आहे, कारण शुद्ध कोण करणार आहे? फुफ्फुस. बस, तुम्हाला पहिला पॉईंट समजला असणार. आता याच्या उलटे येऊ. हृदयाकडे जे रक्त घेऊन जातात, हृदयाकडे जे रक्त घेऊन जातात त्यांना म्हणतात शिरा. त्यांना म्हणतात शिरा, म्हणजेच व्हेन्स. आता बघा, हे वेगवेगळे अवयव आहेत, त्या अवयवांकडून काय येतंय? त्या अवयवांकडून रक्त येतंय, यांना आपण व्हेन्स म्हणू, म्हणजे शिरा म्हणू. आता हे वेगवेगळे अवयव काय करतायत? ऑक्सिजन वापरून घेत आहे आणि कार्बन डायऑक्साइड वाला अशुद्ध रक्त देऊन टाकतायत. म्हणजे मी असं म्हणू शकतो, या ज्या शिरा आहेत, या ज्या व्हेन्स आहेत, या अशुद्ध रक्त घेऊन येतात, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड वालं कोणाकडे? हृदयाकडे. आता परत अपवाद आहे बघा, हा कोण आहे? फुफ्फुस. फुफ्फुसाकडून रक्त येतंय कोणाकडे? आता हृदयाकडे. ही झाली काय? हृदयाकडून रक्त येत, हृदयाकडे रक्त येतं ना, म्हणजे शिराज आहे. ही काय? शिराज आहे. पण फुफ्फुस रक्त शुद्ध करून पाठवते, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की शिरांमध्ये अशुद्ध रक्त असतं, पण याला सुद्धा अपवाद कोण आहे? याला सुद्धा अपवाद आहे फुफ्फुस भिगा शिरा, म्हणजेच पल्मनरी व्हेन. पल्मनरी व्हेन. तुम्हाला क्लिअर झालं असणार दोघी प्रकारच्या रक्तवाहिन्या. हृदयाकडून शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या धमनी, अपवाद कोण? फुफ्फुसवाली. हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन येणार कोण? शिरा. अपवाद कोण? फुफ्फुस शिरा, म्हणजे पल्मनरी व्हेन. तुम्हाला हे दोघी समजलं असणार. मग तिसरी जी रक्तवाहिनी ती म्हणजे कॅपिलरी. तिचा काय संबंध? हे जे बारीक बारीक दिसत आहे तुम्हाला, हे जे बारीक बारीक दिसत ना, हे कॅपिलरी. हे जे बारीक बारीक दिसत ना बघा, ह्या कॅपिलरी आहे, यांना केशवाहिन्या म्हणतो आपण. कसं असतं माहिती का? रक्त आहे ना, ह्या बोटाला रक्त लागतंय, म्हणजे या बोटाला, म्हणजे कोणाला? बोटामध्ये बारीक बारीक पेशी आहेत, बोटामध्ये एकदम बारीक बारीक पेशी आहेत. या बारीक बारीक पेशींना रक्त लागतंय. मग एवढ्या मोठ्या मोठ्या वाहिन्या ती जाऊ शकत नाही. मग या वाहिन्या काय करतात? बारीक बारीक काय करतात? फांद्या पाडत चालतात. त्या बारीक फांद्यांना म्हणतात केशवाहिन्या. कसं? धरणापासून ती मोठी पाईपलाईन आहे, ती फार मोठी असते, पण तुमच्या घरी जो नळ असतो तो बारीक असतो. ते बारीक नळ म्हणजेच कॅपिलरी. मग इथे पण कॅपिलरी लागतील, इथे पण कॅपिलरी लागतील. समजतंय तुम्हाला? कॅपिलरी म्हणजे काय? अवयव, एखाद्या अवयवातली पेशी आणि या मोठ्या रक्तवाहिन्या यांना जोडणारे बारीक जाळं, याला कॅपिलरी असं म्हणतात. मग कॅपिलरीमध्ये शुद्ध रक्त पण राहील, अशुद्ध रक्त पण राहील. काय फरक पडतोय? असं कॅपिलरीचं काही टेन्शन नाही, पण ते सर्वात बारीक असतात. मग तुम्हाला असा प्रश्न आला, पेशी म्हणजे सेल यांच्याशी कोणती रक्तवाहिनी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते? तर ते असते कॅपिलरी. ती ना धमनी असते ना शिरा असते, ते असते कॅपिलरी. तुम्हाला हे समजलं असणार. की त्यांना पाऊस पडलाय, त्यामुळे फार मोठे मोठे किडे होऊन गेले.
एक सेकंद फक्त मी त्याला बाजूला करून येतो. त्याला वाटलं असणार बायोलॉजीचा क्लास आहे, चला आपणही शिकून घेऊ असं. ठीक आहे, चला प्रत्येक जीवाला शिकायचा अधिकार आहे. तुम्हाला समजलं असणार आहे. काय सांगितलं मी? मग आता मी लिहून दाखवतो तुम्हाला. हे लिहून दाखवतो तुम्हाला. बघा. हृदयाकडून म्हणजे हार्टकडून इतर अवयवांकडे रक्त कोण घेऊन जातं? आर्टरी म्हणजे धमनी घेऊन जाते. मग हे रक्त कसं असतं? हे रक्त असतं ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त असतं. पण याला अपवाद कोण आहे? याला अपवाद आहे फक्त एक पल्मनरी आर्टरी म्हणजे फुफ्फुस भिगा धमनी. हिच्यामध्ये काय असतं? हिच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं कार्बन डायऑक्साइड वालं. आता अवयवाकडून हृदयाकडे जे रक्त येतं त्याला आपण काय म्हणतो? ते कोण घेऊन येतं? ते घेऊन येतं शिरा. त्याला आपण व्हेन्स असं म्हणतो. मग आता हे अशुद्ध रक्त आहे म्हणजे कार्बन डायऑक्साइड वालं आहे. म्हणजे काय? कार्बन डायऑक्साइड रक्त आहे. याला अपवाद कोण आहे फक्त? पल्मनरी व्हेन म्हणजे फुफ्फुस भिगा शिरा. फुफ्फुसाकडून जे रक्त येतंय हृदयाकडे ते शिरा आणताय, पण ते कसं आहे? ते ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त आहे. बस तुम्हाला क्लिअर होऊन गेलं असेल मी काय सांगतोय. त्या बारीक बारीक कॅपिलरीज सर्व ठिकाणी असतात. प्रत्येक पेशीशी त्यांचा कॉन्टॅक्ट असतो. चला मग आता हा जो तक्ता आहे हा बिलकुल पाठ करायची गरज नाही. मी जसं सांगेल तसं तुम्हाला तो लक्षात राहून जाईल. चला पहिला पॉईंट. पहिलेच आता जे धमनी आहे म्हणजे आर्टरी आहे त्याची प्रवाहाची दिशा कशी असते? जी धमनी आहे तिच्या प्रवाहाची दिशा कशी असते बघा. ती हृदयाकडून अवयवाकडे जाते. धमनी हृदयाकडून अवयवाकडे जाते हा आर्टरी. पुढे तिच्यामध्ये ना तिच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. तिच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. तिच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. म्हणजेच ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. बरोबर? शुद्ध रक्त असतं म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. हृदयाकडून ज्या धमन्या येत आहेत तुमच्याकडे पायाकडे, डोळ्याकडे, डोक्याकडे, मेंदूकडे ते शुद्ध रक्त घेऊन येत आहेत. पुढे आता याला अपवाद कोणी? याला अपवाद आहे फुफ्फुस भिगा धमनी. इंग्लिशमध्ये पाठ करा पल्मनरी आर्टरी. पल्मन हा शब्द फुफ्फुसा संबंधी आहे. पल्मनरी आर्टरी याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. पुढे यांचं स्थान कुठे असतं माहिती का? यांचं स्थान खोलवर असतं. खोलवर म्हणजे कसं माहिती का? हे जी मला माझ्या हाताला तुमच्या माझ्या नसा दिसत असतील तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण तुमच्या बघून घ्या स्वतःच्या. तुमच्या हाताला ज्या या बारीक बारीक नसा दिसतात ना वरती, या शिरा आहेत. धमनी नाही. धमनी दिसत नाही, धमनी मध्ये आहेत. या बारीक शिरावरती धमनी खाली का बरं माहिती का? कारण हृदयाकडून एकदम जास्त प्रेशरमध्ये त्या खाली येते रक्त. हृदयाकडून एकदम प्रेशरमध्ये रक्त खाली येतंय. जर समजा धमनी वरती राहिली असती आणि जर तुम्हाला चाकू लागला असता ना, तर जास्ती रक्त चाललं असतं खाली. बाहेर वाया. कारण का बरं? कारण हृदयाकडून रक्त येते एकदम फोर्समध्ये. म्हणून धमनी खाली आहे, जे की बरं आहे. आता तुमची शिरा कट होते. शिरामध्ये रक्त कसं असतं? कमी फ्लोमध्ये जात असतं. कारण की ते खालून वर जाते. ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करतंय. त्यांचा फ्लो एकदम बारीक असतो. म्हणून थोडासा कट लागला तर एकदम पूर्ण रक्त बाहेर जात नाही. म्हणून धमन्या या त्वचेपासून खाली असतात मध्ये. त्वचेच्या जवळ वरती कोण असतं? शिरा असतात. त्यांचं स्थान कुठे? खोलवर आहे त्या शरीरामध्ये. त्या वरती दिसत नाही. हे जे निळं-निळं दिसतंय, या काय असतील? मग शिरा असतील, व्हेन्स. आता यांचा ब्लड प्रेशर जास्ती असतो. 100 mmHg एवढा तो असतो. हे प्रेशर मोजण्याचं एकक आहे. 100 mmHg एवढा काय असतो यांचा प्रेशर असतो. का बरं? कारण हृदय एकदम प्रेशरमध्ये रक्त खाली पाठवते. म्हणून त्यांचा प्रेशर जास्ती असतो. यांच्या भित्तिका जाड असतात. साधी गोष्ट आहे, की आपण पाईपमध्ये पाणी प्रेशरने जाईल. तो पाईप टिकवायसाठी त्याची भित्तिका पाईप जाड असला पाहिजे. म्हणजे यांचं कसं असतं? यांच्यामध्ये प्रेशरमध्ये काय म्हणतात रक्त येतंय. यांच्यामध्ये प्रेशरमध्ये रक्त येतंय. मग यांच्या भित्तिका कशा असतात? यांच्या भित्तिका जाड असतात. म्हणजे कसं हे तुटायला नको, रक्त बाहेर जायला नको म्हणून. कारण प्रेशर जास्ती. यांच्या भित्तिका जाड असतात. आता जर यांच्या भित्तिका जाड आहे, तर यांच्या मधली पोकळी कमी असते. यांच्या जर भित्तिका जाड आहे, तर ही जी मधली पोकळी दिसते तुम्हाला बघा, ही पोकळी ही काय असते? बारीक असते, लहान असते. पुढे या इलॅस्टिक असतात आणि मसलयुक्त म्हणजे स्नायूयुक्त असतात. इलॅस्टिक म्हणजे काय? की जोरात फोर्सला थोड्या मोठ्या होऊन जातात आणि कमी फोर्सला लहान होऊन जातात. ह्या इलॅस्टिक असतात. इलॅस्टिक बघा तुमच्या पॅन्टला इलॅस्टिक असतं, नाडी ती अशी कमी जास्त होते का नाही? या कशा असतात? इलॅस्टिक असतात म्हणजे जास्त फोर्समध्ये थोड्या मोठ्या होऊन जातात, कमी फोर्समध्ये बारीक होऊन जातात. जास्त स्ट्रेस येत नाही शरीरावर. शेवटचं यांच्यामध्ये वॉल नसतात, धडपा नसतात. वॉल काय काम करतं माहिती का? वॉलचं काम असतं, तुम्ही पाण्याचा वॉल बघितला असता. वॉलचं काम असतं प्रवाहाला उलटं न फिरू देणं. आता इथे उलटं फिरायचं कामच नाही. हृदयाकडून जे रक्त जाते ते मोस्ट ऑफ द कसं आहे, ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने खाली जाणार आहे.
त्यामुळे उलटं फिरायचं कामच नाही. ग्रॅव्हिटीच्या पेक्षा उलटं थोडी जाईल ते. त्यामुळे इथे काही वॉल राहत नाही. इथे काही वॉल राहत नाही. मग तुम्ही म्हणणार हृदयाकडून तर मेंदूला पण रक्त जातं, ते तर उलटं जातंय. पण हृदय इतक्या फोर्समध्ये रक्त वरती फेकतं ना, तर त्याला तिथे पण वॉलची गरज पडत नाही. 1-2 वॉल आहेत हृदयामध्ये, धमन्यांमध्ये वॉलची गरज पडत नाही. ते इतक्या फोर्समध्ये वरती जात असतं. तुम्हाला हे समजलं सर मी काय सांगतोय? आता पुढचं येऊ आपण आता शिरा. शिरांना आपण वेन्स असं म्हणतो. या काय असतात? या हृदयाकडे रक्त घेऊन जातात. म्हणजे अवयवाकडून हृदयाकडे घेऊन जातात. आता हृदयाकडून रक्त गेलं माझ्या पायाला. माझ्या पायाने रक्त वापरून घेतलं. पायाकडून परत आता हृदयाकडे रक्त फेकायचं काम चालू आहे उलटं. हे कोण करतंय? शिरा करतंय, व्हेन्स करतंय. मग आता याच्यामध्ये काय असतं? अशुद्ध रक्त असतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं. लक्षात राहू द्या. जे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं त्याच्यामध्ये थोडंसं ऑक्सिजन असतोच वेगळा. पण कार्बन डायऑक्साईड मोस्ट ऑफ द पार्टमध्ये असतो. आता याच्यामध्ये थोडाफार ऑक्सिजन असतोच, पण कमी असतो. याला अपवाद फक्त एकच आहे. ते म्हणजे फुफ्फुस बिगा शिरा, याला पल्मनरी व्हेन म्हणतात. हिच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. फुफ्फुसाकडून जी वाहिनी हृदयाकडे येते ती शुद्ध रक्त घेऊन येते. म्हणून ती जी शिर आहे ती काय आहे? ती जी व्हेन आहे ती काय शुद्ध रक्त घेऊन येणारी. ती अपवाद आहे. आता या कुठे असतात? यांचं स्थान असतं त्वचेच्या जवळ. बॉडीच्या या त्वचेच्या वरती ते असतात, दिसतात ते आपल्याला. यांच्यामधला दाब कमी असतो, प्रेशर कमी असतो. 10 ते 20 mmHg. का बरं दाब कमी असतो? कारण त्या ग्रॅव्हिटीपेक्षा उलटं काम करतायत. ग्रॅव्हिटीपेक्षा उलटं काम करतायत. तुम्ही बघा जिन्यावरून खाली उतरताना तुम्हाला कमी स्पीड जास्त असतो, दाब जास्त असतो, फोर्स जास्त असतो. पण जिन्यावर चढताना फोर्स कमी होऊन जातो कारण आपण उलटं जातोय ग्रॅव्हिटीपेक्षा. सेम यांचं आहे. या कशा असतात? यांच्या भित्तिका बारीक असतात. यांच्या भित्तिका कशा असतात? बघा बारीक असतात. यांच्या भित्तिका बारीक असतात. एवढ्या जाड भिंत राहत नाही. बारीक भित्तिका असतात. वॉल बारीक असतात. का बरं बारीक असतात? कारण रक्ताचा काही जास्त फोर्सच नाही. म्हणून हे काय असतं? बारीक भिंतीवर चालतात यांच्या. बारीक भिंतीवर चालतात कारण रक्ताचा एवढा फोर्सच नाही. पुढे यांची जी मधली पोकळी ती जास्त असते. जर भित्तिका बारीक होऊन गेल्या, तर मधली जी पोकळी आहे ती जाड होऊन जाईल का नाही? मधली जी पोकळी ती जास्त होऊन जाते मोठी. पुढे यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी कमी असते. इलॅस्टिसिटी म्हणजे जास्त बारीक जाड होत नाही कारण तेवढं रक्तच राहत नाही. तेवढा फोर्स राहते म्हणजे जास्त इलॅस्टिक राहत नाही. शेवटचं यांच्यामध्ये वॉल असतात. यांच्यामध्ये झडपा असतात, वॉल असतात. का बरं वॉल असतात? कारण आता तुम्हाला हृदयाकडे रक्त घेऊन जायचंय खालून. म्हणजे इथून इथे रक्त गेलं ते परत येऊ शकतं ना ग्रॅव्हिटीमुळे, गुरुत्वाकर्षणामुळे लगेच इथे झडपा असतात, वॉल असतात. इथे रक्त गेलं ते खाली येत नाही. परत इथे झडपा असतात. इथे रक्त गेलं ते परत खाली येत नाही. म्हणजे शिरांमध्ये काय असतात? वॉल असतात. धमन्यांमध्ये वॉल राहत नाही, झडपा राहत नाही. बस एवढंच तुम्हाला इथे समजलं पाहिजे. तर तुम्ही हे चित्र बघितलं, तर तुम्ही इथे बघितलं असणार बघा. जर तुम्ही हे चित्र बघितलं, तुम्ही इथे बघितलं असणार, की मी इथे एक सिटी पोलीस देऊन ठेवलाय. तो वॉलचं काम करतोय. तो रक्ताला उलटं फिरू देत नाही. ती शिरांच्या जवळ आहे. इकडे तसं तुम्हाला दिसतोय का सिटी पोलीस? नाही, कारण तो इकडून इकडे जातोय खाली. असं ते काम चालू आहे समजा. चला आता पुढे. आता शेवटची जी आपली आहे, काय म्हणतात रक्तवाहिनी, ब्लड व्हेसल, कॅपिलरी त्याच्याबद्दल थोडंसं बोलू. या एकदम बारीक असतात. या एकदम बारीक असतात. यांचा जो प्रेशर आहे, तो मध्यम असतो. याच्यापेक्षा जास्ती, याच्यापेक्षा कमी, मीडियम असतो तो. यांचं जी भित्तिका आहे ती एकदम बारीक असते. यांची भित्तिका एकदम बारीक असते. ती एका लेयरने बनलेली असते. ती आहे ना, एका लेयरने बनलेली असते. म्हणजे अशी. ती एका लेयरने बनलेली असते. एकदम म्हणजे तिची भित्तिका बारीक असते हां. त्या लेयरला म्हणतात इपिथेलियम लेयर. त्याला काय म्हणतात? इपिथेलियम लेयर असं म्हणतात. हा पाठ करून घ्या शब्द. त्या एका लेयरने बनलेल्या असतात. त्याला इपिथेलियम लेयर असं म्हणतात. सॉरी एंडोथेलियम हां. त्याला इपिथेलियम नाही एंडोथेलियम लेयर म्हणतात. एंडोथेलियम लेयरने ते बनलेले असतात. त्यांच्यातली मधली पोकळी एकदम बारीक असते. बारीकच असतात त्या. यांच्यामध्ये सुद्धा वॉल राहत नाही कारण त्यांचं काम जवळच्या जवळ असतं. त्याच्यामध्ये वॉलची गरज पडत नाही. ही तिसरी वाहिनी होती. ही सर्व पेशींमध्ये राहते. तर तुम्हाला हा पूर्ण वाहिन्यांचा तक्ता पाठ होऊन गेला असेल. काहीच विशेष नाही ते. एकदम लॉजिकल आहे ते. शिरा कुठे असतात? वरती असतात. का बरं वरती असतात? कारण त्याच्यात प्रेशर कमी असतो. मग प्रेशर जास्त कोणामध्ये असतो? धमन्यांमध्ये. का बरं? कारण हृदय फोर्समध्ये पाठवते रक्त. त्या कुठे असतात? मध्ये असतात. मग हृदयाकडून रक्त कोण घेऊन येते? धमन्या. हृदयाकडे कोण घेऊन जाते? शिरा. याला अपवाद कोण आहे फक्त? शुद्ध रक्त सामान्यतः धमन्यांमध्ये असतं. त्याला अपवाद कोण आहे? फुफ्फुसवाली. शिरांमध्ये अशुद्ध रक्त असते. याला अपवाद कोण आहे? फुफ्फुसवाली. बस एवढंच आहे. पाठ करायची बिलकुल गरज नाही. या ज्या पूर्ण ब्लड व्हेसल आहे, या ज्या रक्तवाहिन्या आहे, आपल्या शरीरामध्ये जेवढ्या रक्तवाहिन्या आहेत, जर तुम्ही त्यांना एकाला एक टोक जोडलं, तर किती लांब असतील त्या तुमच्या मते? 97,000 किलोमीटर. त्यांच्या लांबीवर एम-पी-एस-सीने प्रश्न विचारलाय. जर तुम्ही या सर्व रक्तवाहिन्या जोडल्या, 97,000 किलोमीटर एवढी त्यांची लांबी होऊन जाईल. 97,000 किलोमीटर म्हणजे फारच जास्त तुम्हाला समजलं असणार. एवढी त्याची लांबी होऊन जाईल.
चला, हे सर्व मी परत तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलंय, म्हणजे नोट्स तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळून जाईल. 97,000 हे लक्षात राहू द्या. 97,000 किलोमीटर. 2011च्या वर्ल्ड कपला गौतम गंभीरने 97 रन केले होते. 97 आणि पुढे 1000. 97,000 किलोमीटर. आयोग किलोमीटरच्या ऐवजी मीटर करू शकतं, तर ते किलोमीटर आहे. बस मग. एवढं होतं रक्तवाहिन्यांबद्दल. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायचंय? आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये रक्तवाहिन्या शिकायच्या आहेत आणि पुढचा महत्त्वाचा पाठ म्हणजे हृदय शिकायचं आहे. रक्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. आता आपण येऊ आपल्या हृदयाकडे. हृदयावर तर भरपूर पिक्चर निघून गेले. दिल, दिल के मानता नहीं, बरोबर? दिल मांगे मोर. तर बॉलिवूडचा आवडता अवयव आहे ते. पण त्याचा आणि आपल्या ॲक्चुअल हृदयाचा काही संबंध नाही. त्यांनी हृदयाला प्रेमाचा सिम्बॉल समजलंय. त्याचं कारण काय असतं माहिती आहे का? ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता समजा. अचानक तो व्यक्ती समोरून गेला. तुम्हाला बोलायचंय, तुमचं हृदय धड-धड वाढून जाते. मग यांनी काय केलं? त्याला हृदयाशी कनेक्ट करून दिलं किंवा हां, तर त्यांनी काय केलं? हृदयाशी कनेक्ट करून दिलं किंवा तुम्ही रडताय, तुमचं ब्रेकअप होऊन गेलंय, अशाच छाती भरून येते. मग लोकांनी हृदयाशी कनेक्ट करून दिलं, कारण सायन्स तेवढं नॉलेज नव्हतं. पण या सर्व मानसिक क्रिया आहे. आनंदी होणं, दुःखी होणं या मानसिक क्रिया आहे. मानसिक क्रिया मेंदूपासून होत असतात. बरेच लोक असं म्हणतात, की मी तर हृदयाने विचार करतो, मेंदूने विचार करत नाही. हृदयाने विचार करत नाही. तुम्ही जे बोलताय ना, ते हृदयाने विचार करत नाही. ते पण विचार मेंदूच करतोय. तो विचार सुद्धा मेंदूनेच टाकलाय तुमच्या डोक्यामध्ये. त्यामुळे विचार करायचं काम मेंदूचं आहे, हृदय करत नाही. समजतं तुम्हाला? मग हृदयाला जसं आपण बघतो लाईफमध्ये, तसं म्हणजे पिक्चरमध्ये, तसं हृदय नाहीये. हृदय विचार ना इमोशनल काही काम करतं, ना विचार करतं. हृदयाचं एकच काम आहे, रक्ताला पंप करायचं. शुद्ध रक्ताला खाली पाठवायचं, म्हणजे रक्ताला पंप करायचं. एक फुफ्फुसाकडे आणि एक बाकी अवयवाकडे. रक्ताला जमा करायचं फुफ्फुसाकडून आणि अवयवाकडून. हा फक्त पंप आहे, त्याचं वरती काही काम नाही. तर बरेच लोकं म्हणतात, की "तू माझ्या हृदयात राहते, मी तुझ्या हृदयात राहतो." शक्य नाही ते. हृदय आहे विचारा 300-350 ग्रॅमचं. एवढं आहे ते. तुमच्या डाव्या हाताच्या मुठी एवढं. त्याच्यामध्ये जर 5 ग्रॅम कोलेस्ट्रॉल जमा होऊन गेला ना, माणूस मरून जातो. अटॅक येऊन जातो. आणि तुम्ही कुठे एवढ्या 70 किलोच्या माणसाला हृदयामध्ये ठेवताय. त्यामुळे ते शक्य नाहीये. त्याच्यामुळे थोडक्यात सायन्सचा हृदय आणि बॉलिवूडचा हृदय याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला कोणता हृदय शिकायचा आहे? सायन्सवाला हृदय शिकायचा आहे. असा दिसतो तो. असा दिसतो तो. 4 भाग तुम्हाला दिसत असतील बघा. 1, 2, 3, 4. आपलं हृदय 4 चेंबरचं असतं. 4 त्याच्यामध्ये खोल्या असतात. बडे दिलवाले आपण. 4 खोल्या त्याच्यामध्ये. मग हृदयाचा एक करंटचा एखादा प्रश्न येऊ शकतो. 29 सप्टेंबर हा वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिन आहे 29 सप्टेंबर. चला, हृदयाला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, हृदय एकदम महत्त्वाचं हे आहे. कारण की हार्ट अटॅकने मरण्याचं प्रमाण फार जास्त आहे जगामध्ये, तुम्हाला माहिती आहे. आणि भारतामध्ये ते फारच वाढतंय. कारण काय होऊन गेलं? लठ्ठपणा वाढतोय. गाड्या प्रत्येकाकडे येऊन गेल्या. त्यामुळे तेवढी शरीराचा व्यायाम उरला नाही. त्यामुळे काय होतंय? तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असणार. गरीब माणसाला हार्ट अटॅक कमी येतो. पैशावाल्या माणसाला जास्त येतो. आता असं जनरलाइज करत नाही मी. जे पैसेवाले लोकं व्यायाम करतात त्यांना काही टेन्शन नाही. जिममध्ये जाताय. पण सामान्यतः काय असतं, जो पैसेवाला व्यक्ती आहे तो समजा ऑफिशियल काम करतोय बसून. त्याच्या एवढी शरीराची हालचाल होत नाही. तो दिवसाला शेतीमध्ये काम करतोय, कामगार आहे. त्याच्या शरीराची इतकी हृदयाला ताकद लागतो, काय करतो, वजन उचलतोय. इथे रक्त जास्त लागतंय. हृदयाला जास्त ताकदने काय करावं, रक्त पुढे पाठवावं लागतंय. त्याच्या ब्लड व्हेसलमध्ये जे कोलेस्ट्रॉल वगैरे जमा झालंय, त्या फोर्समुळे ते निघून जातं. त्यामुळे अशा माणसाला अटॅक यायचे चान्सेस कमी असतात. फुल माणसाला अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. पण हृदयाला वाचवणं फार कामाचं आहे. पण निसर्गाने तशी सोय केलेली आहे. कोणी जोरात इथे मारलं तर त्याचं काम नको होऊन जायला. त्याचं काम झालं म्हणजे आपलं काम होऊन जातं. त्याच्यामुळे हृदयाला वाचवण्याची सोय केली आहे निसर्गाने. ती कशी केली आहे? हृदयाच्या बाहेर एक पिशवी आहे. ते त्याला वाचवायचं काम करतं. त्याला म्हणतात पेरिकार्डियम. त्याला म्हणतात पेरिकार्डियम. लक्षात राहू द्या. कार्डिओ हा शब्द हृदयाच्या संबंधी आहे. कार्डिओ हा शब्द हृदयाच्या संबंधी आहे. मी तुम्हाला आतापर्यंत 3 शब्द शिकवले. एक काय? की अँजिओ हा शब्द कशा संबंधी? रक्तवाहिन्या संबंधी. हा शब्द आहे रक्तवाहिन्या संबंधी. पल्मन हा शब्द कशा संबंधी? हा शब्द आहे फुफ्फुसा संबंधी. आणि कार्डिओ हा शब्द कशा संबंधी? हा हृदया संबंधी आहे. कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयाचा डॉक्टर. पल्मनॉलॉजी म्हणजे फुफ्फुसाचा अभ्यास. पल्मनॉलॉजिस्ट म्हणजे फुफ्फुसाचा डॉक्टर. अँजिओलॉजी म्हणजे रक्तवाहिन्यांचा अभ्यास. समजतंय तुम्हाला? त्यामुळे हे शब्द पाठ करून ठेवा. यांच्यावरून शब्द तयार होतात पुढे. तुम्ही ईसीजी काढायला जाता हृदयाचा. त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतात. तो कार्डिओ शब्दाला येतो. चला. मग काय? हृदयाच्या पेरिफेरलला म्हणजे परिघाला जे आवरण असतं त्याला पेरिकार्डियम म्हणतात. हृदयाच्या पेरिफेरलला म्हणजे परिघाला जे आवरण असतं त्याला पेरिकार्डियम म्हणतात. या पेरिकार्डियम या थैलीमध्ये
या पिशवीमध्ये हृदय पॅक असतं. काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. आता ही जी पिशवी आहे, ही सुद्धा 3 लेयरची असते. ही जी पिशवी आहे, ही 3 लेयरची असते. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, हृदयाला वाचवायसाठी जी पिशवी केली आहे, तिचा किती लेयर आहे? तिच्यावर 3 लेयर आहे. ते 3 लेयर कसे? ते 3 लेयर बाहेरून मध्ये पार्ट करा. हृदय इथे आहे तुमचं. ते बाहेरून मध्ये पार्ट करा. इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. इपी म्हणजे बाहेरचा, मायो म्हणजे मधला आणि एंडो म्हणजे सर्वात आतला एंडिंगचा. इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. इपिकार्डियम म्हणजे सर्वात बाहेरचा. मायो म्हणजे मायो मधला पाठ करून घ्या आणि एंड म्हणजे सर्वात आतला. एंड म्हणजे आतला. हा आतला. असे 3 लेयर असतात हां. इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. प्रश्न असा येऊ शकतो, हृदयाचं जे आवरण आहे पेरिकार्डियम हे किती लेयरचं आहे? 3 लेयरचं आहे ते. हृदयाला वाचवायसाठी 3 आपल्याकडे बघा Telegram किंवा WhatsAppला किंवा Facebookला 2 स्टेप प्रोटेक्शन असतं व्हेरिफिकेशन. हृदयाला 3 स्टेप व्हेरिफिकेशन करून टाकलंय. 3 स्टेपमध्ये व्हेरिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड असतं त्याला पेरिकार्डियम फ्लुइड म्हणतात. म्हणजे हे काय अशा नुसत्या पिशव्या नाही आहेत. या काय नुसत्या अशा काय म्हणतात पिशव्या नाही आहेत. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये थोडंसं फ्लुइड सुद्धा आहे. गाडीचे शॉकअप माहिती ना? गाडीच्या शॉकअपमध्ये फ्लुइड असतं. प्रेशर दाबला जावा म्हणून, धक्का दाबला जावा म्हणून. तसं इथे पण फ्लुइड असतं. त्याला आपण पेरिकार्डियल फ्लुइड असं म्हणू शकतो. पेरिकार्डियम फ्लुइड असं म्हणू शकतो. बस हे होतं हृदयाच्या आवरणाबद्दल. आपण आता ॲक्चुअल हृदयाकडे थोडंसं येऊ. आपण आता आपल्या ॲक्चुअल हृदयाकडे येऊ. असं असतं हृदय. मोठ्या-मोठ्या नसा असतात इथे. बघा, आपलं जे हृदय आहे ते मायोजेनिक आहे. हा शब्द महत्त्वाचा आहे. ते काय मायोजेनिक आहे. मायोचा अर्थ असतो मसल म्हणजे स्नायू. जेनिक म्हणजे जन्माला आलेलं. जेनिक म्हणजे जन्माला आलेलं. आपलं हृदय हे स्नायूपासून तयार झालंय. मायोजेनिकचा याचा अर्थ असतो आपल्या हृदयामध्ये असे स्नायू आहेत, असे मसल आहेत, की ते स्वतः हृदयाला चालवत होता. आपल्या हृदयाला हृदय धक-धक करतंय बघा. असं बारीक होतं, जाड होतं. बारीक दाबलं जातं, प्रसरण पावतं. दाबलं जातं, प्रसरण पावतं. हे जे आहे ना, यासाठी काहीतरी ताकद लागेल का नाही? त्यासाठी लागते इलेक्ट्रिसिटी. ही इलेक्ट्रिसिटी छोटीशी असते ती, बरोबर त्याच्यावर काय आपण बल्ब लावू शकत नाही. ही जी इलेक्ट्रिक सिग्नल आहे, हे स्वतः हृदयच तयार करतं. ते काही मेंदूवर डिपेंड राहत नाही. काही प्राणी आहेत जसे झुरळसारखे, ते मेंदूवर डिपेंड राहतात. मग जर तुम्ही झुरळाची मान कापून टाकली, म्हणजे त्याची मेंदूपासून कनेक्शन काढून टाकलं, हृदय बंद होऊन जातं. तसं आपलं नाहीये. माणसाची मान कापल्यानंतर सुद्धा हृदय चालू राहू शकतं. कारण हृदय आपोआप धडकत राहतं. ते स्वतःच काय करतं, स्वतःचे इलेक्ट्रिक सिग्नल तयार करतं. याला म्हणतात मायोजेनिक. याला काय म्हणतात? मायोजेनिक. म्हणजे द हार्ट हॅज स्पेशलाइज्ड मसल टिश्यू दॅट ॲक्ट्स ॲज अ नॅचरल पेसमेकर. म्हणजे हृदयामध्ये असे स्नायू आहेत, ते स्वतः त्याचा काय करतं, गती तयार करतं, इलेक्ट्रिक सिग्नल तयार करतं. हृदय स्वतः चालत असतं. त्याला मायोजेनिक म्हणतात. स्वतःचं काम स्वतः पाहायचं. आपल्या मेंदूला भरपूर टेन्शन आहे. त्यामुळे हृदयाने अजून एक टेन्शन त्याचं वाढवलं नाही. तर हृदय काय होतं, की मी माझं माझं करून घेईल. तू टेन्शन घेऊ नको. आता पुढे जे स्नायू पेसमेकरचं काम करतात. म्हणजे जे काय करताय इलेक्ट्रिक सिग्नल तयार करताय हृदयाला धडकवण्यासाठी. ते आहे सायनोॲट्रियल नोड. त्याचं नाव काय? सायनोॲट्रियल नोड. हे सायनोॲट्रियल नोड कुठे असतं माहिती आहे का? इट इज लोकेटेड इन द राइट एट्रियम. स्पॉन्टेनियसली प्रोड्यूस इलेक्ट्रिकल इम्पल्सेस टू मेक द हार्ट बीट. मराठीत सांगतो, काळजी करू नका. आपल्या हृदयाच्या उजव्या भागामध्ये वरती एसए नोड नावाचं एक बटन आहे समजा. त्याला आपण काय म्हणू? सायनोॲट्रियल नोड. हे जे ना, हे बटन आहे ना, जेव्हा हृदयाच्या मध्ये तिथे रक्त येतं त्या साइडला, याला समजतं की रक्ताचा आता प्रेशर आलाय. प्रेशर एका लिमिटच्या वरती गेला, हा इलेक्ट्रिक सिग्नल पाठवतो आणि काय करतो, हृदयाला दाबायचं काम करतो. मग तो कोण आहे? इलेक्ट्रिक सिग्नल तयार करणारा एसए नोड आहे तो. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहे. आपलं हृदय कसं आहे? आपलं हृदय मायोजेनिक आहे. ते स्वतः काम करत असतं. स्वतःचं हृदयाचं जे हार्टबीट आहे, हृदयाचं स्पंदन आहे ते स्वतःच तयार करत असतं. याचं उदाहरण म्हणजे माणूस. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. बर्ड्स म्हणजे पक्षी. याचे उदाहरण आहे. हे स्वतः धडकत असतं. बीट्स ऑन इट्स ओन. दुसरं असतं न्यूरोजेनिक. लक्षात राहू द्या, न्यूरो हा शब्द चेतासंस्थेसंबंधी, मेंदू संबंधी आहे. न्यूरोजेनिक हार्ट म्हणजे काय? त्यांचं हृदय मेंदूपासून कंट्रोल होतं. उदाहरणार्थ इन्सेक्ट म्हणजे कीटक, त्यामध्ये झुरळ पण येऊन जातं. किंवा क्रस्टॅसियन्स. क्रस्टॅसियन्स म्हणजे विंचू, खेकडा यासारखे प्राणी. यांच्यामध्ये काय असतं, मेंदू सिग्नल देतो की हृदयाला धडकवायचंय. आपलं तसं नाही. आपलं हृदय आपोआप धडकते. ते आपल्या कंट्रोलमध्ये सुद्धा नाहीये. तुम्ही सांगा, मी असं जेव्हा शिकवतोय तेव्हा विचार करतोय का? हृदयाला बंद चालू करावं लागेल बरं. दाबावं लागेल, चालू करावं लागेल. मी विचार करत नाही. ते आपोआप चालू राहतं. आणि ते जेव्हा बंद होतं तेव्हा आपलं काम तमाम होऊन जातं. बरोबर? तर हे काय आहे, आपलं मायोजेनिक हृदय हे मेंदूपासून कंट्रोल होत नाही.
ते आपोआप स्वतः धगधग करत असतं. तसं यांचं मेंदूपासून कंट्रोल होत असतं. मेंदू सिग्नल देतो, की तुम्ही काय करा, तुम्ही धगधग करा. जसं बघा, माझ्या मेंदूने सिग्नल दिला, की हात वरती कर. आता हात वरती झाला. तसं त्यांचा मेंदू सिग्नल देतो, की हृदयाला बारीक कर, जाड कर, दाब, उघड, दाब, उघड असं. आपलं तसं नाही, आपलं हृदय स्वतः काम करतो. तेवढं त्याने मोठा दिल दाखवलंय, खरं आहे. अजून एक गोष्ट सांगायची होती याच्यामध्ये, की महत्त्वाची होती. बघा, हा जो एस-ए नोड आहे, हा काय करतो, इलेक्ट्रिक इम्पल्स तयार करतो, हृदयाला धगधग करायला लावतो. कधी-कधी एखाद्या अटॅकमध्ये अचानक हृदय बंद होतं. अशा डॉक्टर काय करतात बघा, त्याला दाबत राहतात. ते दाबता का बरं? की थोड्या वेळात जास्त प्रेशरमध्ये कदाचित एस-ए नोड काम करायला लागून जाईल आणि हृदय चालू होऊन जाईल. म्हणजे त्याचा इलाज करता येईल असं. त्यासाठी ते दाबलं जातं छाती. चला आता पुढचं. हृदयाबद्दल थोडंसं एक्स्ट्रा गोष्टी बघू. गर्भाशयामध्ये जे मानवी भ्रूण असतं, त्याच्यामध्ये तयार होणारा पहिला अवयव आहे, 4थ्या वीकला तो तयार होतो. म्हणजे जेव्हा महिला प्रेग्नंट असतात, त्यांच्या पोटामध्ये जे बाळ 4 आठवड्याचं असतं, म्हणजे पहिल्या महिन्यामध्येच 4 आठवड्याचं बाळ असतं, 1 महिन्यात झाल्यावर त्याला हृदय तयार व्हायला सुरुवात होऊन जाते. हृदय तयार व्हायला सुरुवात होऊन जाते. हृदय हे पहिलं अवयव आहे, जे लहान भ्रूणामध्ये तयार होतं. पुढे आता, मग तुम्ही विचार करणार, की हृदय तर फक्त रक्त पोहोचवायचं काम करतंय. ते रक्त शुद्ध करत नाहीये. रक्त शुद्ध कोण करतंय? फुफ्फुस. मग जर फुफ्फुस रक्त शुद्धच करणार नाही, म्हणजे फुफ्फुस तयारच झालं नाहीये, मग याचं हृदय काय शुद्ध रक्त पुढे पाठवेल? ते कसं असतं माहिती आहे का? आईची जी नाळ आहे, आईची नाळ स्वतः शुद्ध रक्त पाठवत असते. म्हणजे आईचं जे त्या बाळाशी कनेक्शन आहे, तिथून शुद्ध रक्त डायरेक्ट जात असतं आईच्या शरीरातून. हृदय फक्त ते पुढे पाठवायचं काम करतं. पहिल्यांदा ऑक्सिजन स्वतः केव्हा घेतो ते बाळ? जेव्हा तो जन्माला येतो बाहेर. म्हणून जेव्हा पहिल्यांदा बाळ रडतो ना, तो रडत नाही राहत. पहिल्यांदा त्याच्या फुफ्फुसात हवा गेली आहे, ते फुफ्फुसाचा आवाज राहतो सुरुवातीचा हां. चला पुढे आपण. आपलं जे हृदय ते व्हेंट्रल हार्ट आहे. 2 प्रकारचे हृदय असतात. एक असतं व्हेंट्रल आणि एक असतं डॉर्सल. व्हेंट्रल म्हणजे पुढच्या साइडला. आपलं हृदय हे पोटाच्या साइडला, पुढच्या साइडला इथून माझ्या हृदयाला मी हात लावू शकतो. डॉर्सल म्हणजे पाठीच्या साइडला. डॉर्सल म्हणजे पाठीच्या साइडला. जसं झुरळाचं हृदय पाठीच्या साइडला असतं. ते डॉर्सल आहे, आपलं व्हेंट्रल आहे. म्हणजे पोटाच्या साइडला, पुढच्या साइडला समोर. आपला हृदय हा अनैच्छिक पंप आहे, इनव्हॉलंटरी पंप आहे. तो आपल्या इच्छेच्या बिना चालत असतो. मी माझ्या इच्छेने हात वरती केलाय. तसा ते माझ्या बिना इच्छेचं चालू आहे. मी असं विचार करत नाही की आता हृदयाला धडकावं लागेल किंवा शांत करावं लागेल. तसं आपल्या घरामध्ये फ्रिजची जागा असते. फ्रिज कोणीच बंद करत नाही. ते तेच चालू राहतं बिचारं. तसं आपण बाकीचे इक्विपमेंट बंद करून देतो. तसं मग असं आहे ते हृदयाचं काम तसं आहे. त्याला आपोआप चालू राहते. ते आपल्या इच्छेवर राहत नाही. नाहीतर काही-काही लोकं इतके आळशी आहेत, त्याला थोडं झोपलं तर बंद करून देतो, असं राहतील. त्याच्यामुळे ते बरं झालं निसर्गाने आपल्या आपल्या हातात दिलं नाही ते. तर आता आपलं हृदय स्नायूयुक्त असतं, मायोजेनिक. तुम्हाला सांगितलं मी. स्वतःचं इम्पल्स स्वतः तयार करतं. ते फुफ्फुसाच्या मध्ये असतं. म्हणजे हे फुफ्फुस आहे, त्याच्या इथे असतं ते हां. डाव्या हाताच्या मुठी एवढं असतं. आपण काय म्हणतो, की डाव्या साइडला नाही ते इथे येते थोडंसं. डाव्या हाताच्या मुठी एवढं इथे येते. त्याचं वजन 200 ते 300 ग्राम असतं. थोडंफार जास्ती राहू शकतं. जे ॲथलेटिक लोकं असतात. सामान्यतः पुरुषाचं हृदय जास्त वजनाचं असतं महिलांपेक्षा. कारण शरीराची रचना तशी आहे. जे ॲथलेटिक लोकं आहेत, त्यांचं हृदय थोडंसं मोठं असतं. कारण काय असतं लहानपासून त्यांची शरीराची प्रॅक्टिस चालू असते बरोबर. तर मग जास्त रक्त पुरवठा करायची गरज पडते. त्यांचं थोडंसं व्हॅरी होऊ शकतं माणसाप्रमाणे. पण 250 ते 300 ग्राम, 360 ग्राम, 340 ग्रामपर्यंत हृदय असतं आपलं. हृदय हे पेरिकार्डियम नावाच्या पेशी जसं मी तुम्हाला सांगितलं. हृदयाची भित्तिका म्हणजे पेरिकार्डियम 3 थरांनी बनली आहे. इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. हे बाहेर सर्वात मायोकार्डियममध्ये, एंडोकार्डियममध्ये आणि इथे हृदय असतं. हृदयाला 4 कप्पे असतात. आपलं हृदय 4 कप्प्यांचं आहे माहिती असेल तुम्हाला. आपलं हृदय 4 कप्प्यांचं आहे. 1 सेकंड हां. आपलं हृदय 4 कप्प्यांचं आहे. त्याच्यामध्ये 2 कप्पे वरती आहेत आणि 2 कप्पे खाली आहेत. ओके. वरच्या 2 कप्प्यांना ॲट्रियम असं म्हणतात. म्हणजे अलिंद असं म्हणतात. तुम्ही मराठी शब्द पाठ करू नका. जरी तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकले. मी पण मराठी मीडियममध्ये शिकलोय. ओके. मी कधीच बायोलॉजी शिकलो नाही कॉलेजमध्ये कारण माझं 11वी पासून मॅथ होतं. नंतर मी इंजिनिअर झालो. तरी मी इंग्लिशमध्ये पाठ करतोय. तर तुम्ही अलिंद पाठ करू नका कारण आयोगाने वेगवेगळे शब्द वापरले. तुम्ही त्याला ॲट्रियमच म्हणा. ॲट्रियमच म्हणा. हे वरचे 2 काय असतात? ॲट्रियम असतात जे लहान असतात. खालचे कप्पे मोठे असतात. त्यांना व्हेंट्रिकल असं म्हणतात. त्याला वेगवेगळे शब्द आहे मराठीमध्ये. त्याला आहे ना, निलय पण म्हणता, जेवनिका असं पण म्हणता. त्यामुळे तुम्ही यांचं काही टेन्शन घेऊ नका. इंग्लिशमध्येच पाठ करा. व्हेंट्रल, व्हेंट्रिकल. वरती ॲट्रियम बघा ए म्हणजे वरती, व्ही खाली. ए वरती, व्ही खाली. मग हा ॲट्रियम आहे आणि हा व्हेंट्रिकल आहे. वरचे 2 ॲट्रियम, खालचे 2 व्हेंट्रिकल. 4 कप्पे असतात आपल्या हृदयाला. बघा हृदयाचे कप्पे. 4 कप्पे आहेत. हा बघा हा जो कप्पा आहे. आता बघा हृदयाचे 4 कप्पे करून टाकतो मी. हृदयाचे 4 कप्पे करून टाकतो. हा हृदय असा घेतला बाहेर काढला.
ओके. इकडची साईड उजवी राहील. बघा बाहेर काढला असा जसा. इकडची साईड उजवी. तुमच्यासाठी ती डावी दिसत असेल तुम्हाला, पण माझं हृदय, माझी बाजू बघा. हे हृदय बाहेर काढलं. ही उजवी साईड, ही डावी साईड. ही उजवी साईड, ही डावी साईड. वरच्यांना अलिंद म्हणतात, म्हणजेच ॲट्रियम. मग आता इकडचं काय राहील? उजवं अलिंद. इकडचं काय राहील? डावं अलिंद. इंग्लिशमध्ये बघू. लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. आता याच्या खालच्यांना म्हणतात निलये. इकडचं काय राहील? डावा निलय. इकडचं काय राहील? उजवा निलय. इंग्लिशमध्ये बघू. राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. असे 4 भाग असतात. बघा. राईट ॲट्रियम. आता इंग्लिशमध्ये बोलतो मी, तुम्हाला इंग्लिशमध्ये पाठ करायचंय. राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल. झालं. उजवी बाजू. लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल हा सर्वात मोठा कप्पा असतो. चौथा हा सर्वात मोठा कप्पा असतो. लेफ्ट वेंट्रिकल. बस अशा प्रकारे 4 भाग असतात. यामधल्या नसा आहेत जे हृदयाकडे रक्त आणताय किंवा रक्त बाहेर घेऊन जात आहे. 4 प्रकारचं हे हृदय, 4 कप्प्यांचं हृदय असतं. चला पुढे आपण आता. बघा. आता तुम्हाला हा जो आहे ना, हा जो वॉल्व आहे, वॉल्व काय करता? वॉल्व हे रक्ताला उलटं फिरू देत नाही. रक्ताच्या प्रवाहाला उलटं फिरत नाही, त्याला आपण वॉल्व म्हणतो, झडपा. मग आता आपल्याला 4 वॉल्व पाठ करायचे. हे 4 वॉल्व कुठे कुठे बघा. हे जे ना रक्त बघा उजव्या साईड करून वरून खाली येतंय. इथे जो वॉल असतो त्याला म्हणतात ट्रायकस्पिड वॉल. त्याला म्हणतात ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड म्हणजे काय? ट्रायचा अर्थ असतो 3, कस्पिड म्हणजे कप. तुम्ही बघा इथे 3 कप दिसताय का नाही? 1, 2, 3. हा जो उजवा ॲट्रियम आणि उजवा वेंट्रिकल यांच्यामध्ये जो आहे याला काय म्हणतात? ट्रायकस्पिड वॉल. कारण 3 कप दिसताय तुम्हाला. तुम्ही इकडे बघा. हा 1 कप, हा दुसरा कप, हा तिसरा कप. 3 कप दिसताय. ट्रायकस्पिड वॉल. त्याच्या पुढचा आता इथून रक्त इथे येतं. आता इथून रक्त आहे ना फुफ्फुसाकडे जातं. बघा याच्यामध्ये अशुद्ध रक्त आहे. मग हे अशुद्ध रक्त कुठे जातं? फुफ्फुसाकडे. मग ही जी असते ना हिला पल्मनरी आर्टरी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे. फुफ्फुस बिगा धमनी. मग इथून पण रक्त आता उलटं फिरायला नको. मग इथे पण एक वॉल असतो. हा जो दुसरा वॉल असतो त्याला पल्मनरी वॉल म्हणतात. बघा पल्मन म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुसाकडे जी धमनी जाते तिच्यासाठी जो वॉल आहे त्याला पल्मनरी वॉल म्हणतात. इथून पण रक्त उलटं फिरायला नको म्हणून. मग पहिलं काय? पहिलं इथे ट्रायकस्पिड वॉल, दुसरं काय? पल्मनरी वॉल. आता सेम इकडे पण असणार. इकडचा जो वॉल आहे समजा, इकडचा जो वॉल आहे त्याला आपण तिसरा वॉल म्हणू. याला बायकस्पिड वॉल म्हणतात किंवा याला मिट्रल वॉल म्हणतात. बायकस्पिड वॉल किंवा मिट्रल वॉल असं म्हणतात. हा तिसरा वॉल. बघा इकडे. इथून हा खाली येतोय ना. बघा 2च कप आहे आता. बायचा अर्थ असतो 2. आपण बायसेप म्हणतो कारण 2 आहेत ते. बायसेप. बायचा अर्थ असतो 2. मग इथे बघा 2च कप दिसताय. हा 1 कप आणि हा 2 कप. म्हणजे याला बायकस्पिड वॉल म्हणतात. याचा दुसरा आहे मिट्रल वॉल. मित्रा हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ असतो टोपी. टोपीसारखा दिसतो वरून म्हणून त्याला आपण मिट्रल वॉल म्हणतो. आता चौथा वॉल. इथून पण आता पुढे काय जाईल? इथून पुढे आता पूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्त जाईल. इथून आता पुढे पूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्त जाईल. ही जी धमनी असते मोठी तिला महाधमनी म्हणता, ऑर्टा म्हणता. आता इथून रक्त उलटं फिरायला नको म्हणून इथे पण एक वॉल असतो त्याला ऑर्टिक वॉल म्हणता. ऑर्टा म्हणजे महाधमनीसाठी वॉल. ऑर्टिक वॉल असं त्याला म्हणत असता. हे असे 4 वॉल आहेत. एकदा नवीन सांगतो मी. एकदा नवीन सांगतो बघा. हा हे 2 कपवाला बायकस्पिड वॉल. आता याच्यावर प्रश्न तयार होतील. याच्यावर प्रश्न तयार होतील आणि काय काय प्रश्न तयार होतील मी तुम्हाला समजून सांगतो. हा हृदय आहे आपला. याचे 4 कप्पे आहेत. हे 2 कप्पे आणि हे जे रेडवाले हे 2 कप्पे. रेडवाले 2 कप्पे. हा मोठा आहे सर्वात. चला हा मोठा आहे सर्वात. ही डावी साईड, ही उजवी साईड. बघा उजवी डावी. आता इथे अशुद्ध रक्त असतं. लक्षात राहू द्या. इथे अशुद्ध रक्त असतं. म्हणजे राईट साईडमध्ये इथे जो पहिला वॉल आहे, राईट साईडमध्ये राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल यांच्यामधला जो पहिला वॉल आहे, 1 नंबरचा आकडा आहे तो. त्याचं नाव आहे ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल 3 साईडचा. मग उजव्या साईडला ट्रायकस्पिड आहे. उजव्या साईडला ट्रायकस्पिड आहे. आता खाली इथून तर रक्त आता वरती जाऊ दिले नाही त्याने, पण आता इथून पण रक्त पुढे जाणार आहे. कुठे? फुफ्फुसामध्ये. हे अशुद्ध रक्त आहे बरं. बघा याला मी लाल कलर मध्ये का दिलं? कारण त्याचं ऑक्सिजन आहे. मग हे अशुद्ध रक्त आहे. अशुद्ध रक्त कुठे जातं? पहिले शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसामध्ये जातं. म्हणजे इथे पल्मनरी आर्टरी आहे. इथे काय? पल्मनरी आर्टरी आहे, फुफ्फुसाची धमनी. मग आता या फुफ्फुसाच्या धमनीपासून उलटं रक्त फिरायला नको म्हणून इथे दुसरा वॉल असतो. हा जो दुसरा वॉल आहे याचं नाव काय असतं? पल्मनरी. तो पल्मनरी वॉल.
पल्मनरी वॉल. इथे काय ट्रायकस्पिड वॉल, इथे पल्मनरी वॉल. आता इकडच्या साईड बघा, इकडच्या साईडमध्ये शुद्ध रक्त आलंय. आता शुद्ध रक्त येऊन गेलं इथे फुफ्फुसाकडून. आता हा जो आहे हा लेफ्ट ॲट्रियम आहे. लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल यांच्यामध्ये वॉल आहे, उलटं फिरायला नको म्हणून. त्याला म्हणता बायकस्पिड वॉल. त्याला म्हणता बायकस्पिड वॉल. दोन साईडचा. मग इकडे 3, इकडे 2, इकडे 3, इकडे 2. लक्षात राहू द्या 32. इकडे 3, इकडे 2. बायकस्पिड. आता परत इथून रक्त आता पूर्ण शरीरामध्ये जाणारी शुद्ध रक्त ती असते महाधमनी ऑर्टा. मग आता इथे ऑर्टापासून रक्त उलटं नको फिरायला म्हणून जो वॉल असतो त्याला ऑर्टिक वॉल म्हणता. चला, अशा प्रकारचे 4 वॉल आहेत. आता काय काय प्रश्न येतील. उजव्या साईडचा जो वरचा वॉल त्याचं नाव काय? ट्राय. डाव्या साईडचा वरचा जो येतो काय? बाय. उजव्या साईडचा खालचा येतो काय? पल्मन. डाव्या साईडचा खालचा येतो काय? ऑर्टिक. असं हे 4 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कोणता वॉल जास्त ताकदवर राहील? हे वॉल जास्त ताकदवर राहतील, कारण इथून पूर्ण शरीरामध्ये रक्त जाणार आहे. जास्त ताकद लावावी लागते ना, मग हे वॉल जास्त ताकदवर असतात. सर्वात जास्त ताकदवर असतो हा वॉल, कारण की याला फार फोर्स मधलं रक्त अडवून ठेवायचे, पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणून. हा सर्वात ताकदवर वॉल असतो. जर ट्राय आणि बाय मध्ये विचारलं तो कोणता वॉल ताकदवर राहील, हा वॉल जास्त ताकदवर राहील, कारण इथून रक्त पूर्ण शरीरामध्ये फोर्स मध्ये जाते म्हणून. हे होतं हृदयाचे 4 कप्पे. हे होते हृदयाचे 4 कप्पे आणि त्यांचे वॉल. एकदा बघून घ्या. बघा, उजवं अलिंद, ट्रायकस्पिड वॉल, उजवं निलय. इथून आता ही जी ना इथून असं जाते वरती दाखवत आहे पल्मनरी वॉल. इथून रक्त असं जाते फुफ्फुसाकडे, अशुद्ध रक्त आहे. डावा अलिंद, डावा निलय, मध्ये बायकस्पिड वॉल. आणि इथून बघा ही जाते शुद्ध रक्त घेऊन महाधमनी ओरटा यासाठीचा वॉल ऑर्टिक वॉल. ऑर्टिक वॉल दिसला असणार तुम्हाला. या नसा वरती जात आहे, खाली जात नाही. तसंच ती अरेंजमेंट आहे. काय करणार माणूस. ही मागची साईड दाखवते आपण. चला, तुम्हाला समजलं सर की मला काय सांगायचं आहे असं. आता हृदयाचे कार्य, हृदयाचे 4ही भागे, 4ही भागांचे कार्य बघू आपण. पहिले उजव्या भागाचं कार्य बघू. उजव्या भागामध्ये बघा अशुद्ध रक्त असतं. उजव्या भागामध्ये अशुद्ध रक्त असतं. उजवा अशुद्ध, उजव्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. राईट इज रॉंग, म्हणजे राईट मध्ये अशुद्ध, राईट इज रॉंग. अशुद्ध रक्त असतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं. आता बघा याच्यामध्ये काय असतं, राईट ॲट्रियम असतं, त्याला आपण राईट ऑरिकल असं म्हणतो. उजवं अलिंद. चला बघू आपण, ते शिकून देऊ तुम्हाला. चला इथे शिकून देऊ तुम्ही चित्राद्वारे, म्हणजे फक्त वाचायचं काम राहील. फक्त वाचायचं काम राहील. चला बघा, हा हृदयाचा उजवा भाग आहे. आता फक्त मी याच्याबद्दल बोलतोय. हा हृदयाचा उजवा भाग आहे, याला राईट ॲट्रियम म्हणणार. याच्यामध्ये अशुद्ध रक्त राहील. याच्यामध्ये अशुद्ध रक्त येईल कुठून? संपूर्ण शरीरामध्ये जे अवयव आहेत ते ऑक्सिजनला वापरून घेत आहे आणि कार्बन डायऑक्साईड रक्त हृदयाकडे पाठवत आहे. अशा 3 शिरा इथे येतात. 3 शिरा बघा, हृदयाकडे जे रक्त घेऊन येतात त्यांना शिरा म्हणतात. 3 शिरा इथे येतात. ओके, 3 शिरा इथे येतात रक्त घेऊन. पहिली कोणती बघा? पहिली असते सुपर, तिला म्हणतात सुपेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवा असते सरावे. सुपर म्हणजे वरती, वरून येणारी. मेंदूकडून, हाताकडून, मानेकडून जे अशुद्ध रक्त आहे त्यांना हृदयाकडे वरून ते कोण घेऊन येतं? सुपेरियर व्हेना कॅवा नावाची शीर घेऊन येते. खालचे जे बॉडी पार्ट आहे, हृदय नाही, काय म्हणता, किडनी, यकृत, पाय यांच्याकडून जे खराब रक्त म्हणजे अशुद्ध रक्त घेऊन येते त्याला म्हणता इन्फेरियर व्हेना कॅवा. त्याला म्हणता इन्फेरियर व्हेना कॅवा म्हणजे खालची. सुपेरियर म्हणजे वरची, इन्फेरियर म्हणजे खालची. इन्फेरियरचा अर्थ असतो खालीच. आणि एक तिसरी कोणती मग? हृदयाला स्वतःला पण रक्त लागेल ना. हृदय जे रक्त वापरतोय काम चालवण्यासाठी ते पण तर कार्बन डायऑक्साईड तयार करतच आहे ना. ते जे अशुद्ध रक्त आहे ते तिसरं घेऊन येतं. याला बघा माहिती का, कोरोनरी सायनस म्हणतो. कोरोनरी सायनस म्हणतो. बघा कोरोनरी हा शब्द पण हृदयाच्या संबंधी. कोरोनरी सायनस किंवा कोरोनरी व्हेन असं म्हणा तुम्ही, चालेल, दोघी शब्द चालेल. सायनस का म्हणता, कारण ते छिद्र असतं. पण मी तुम्हाला नस दाखवतोय, कोरोनरी व्हेन म्हटलं तरी चालेल. हृदयाचं अशुद्ध रक्त तिथे येत असतं. म्हणजे या कप्प्यामध्ये आपल्या शरीरातलं सर्व अशुद्ध रक्त येऊन गेलं. आता हा काय करेल? हा पुढे पाठवेल. मग याने काय केलं आता? इथे कोणता वॉल आहे? इथे ट्रायकस्पिड वॉल आहे. इथे ट्रायकस्पिड वॉल आहे. याने काय केलं? हे याच्यापेक्षा थोडा मोठा कप्पा या राईट वेंट्रिकल इथे हे रक्त पाठवलं. म्हणजे काय झालं? हृदय दाबलं गेलं, वरून रक्त खाली आलं. आता हा काय झाला? राईट वेंट्रिकल. याचं काम काय आता? या अशुद्ध रक्ताला कुठे पाठवायचं? फुफ्फुसाकडे पाठवायचं. मग हे अशुद्ध रक्त जातं फुफ्फुसाकडे. कोण घेऊन जाईल आता? पल्मनरी आर्टरी. हृदयाकडून जे रक्त घेऊन जातं त्याला आर्टरी म्हणतात.
पल्मनरी आर्टरी हे एकमेव आर्टरी ज्याच्यामध्ये काय असतं, अशुद्ध रक्त असतं. हे जातं आता फुफ्फुसाकडे. फुफ्फुस काय करतो, फुफ्फुस मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याने ऑक्सिजन घेतलाय वरून नाकाकडून. हा काय करतो, या रक्तातला कार्बन डायऑक्साईड घेऊन घेतो, ऑक्सिजन टाकून देतो. रक्त शुद्ध. रक्त शुद्ध झालं. आता याच्यामध्ये ऑक्सिजन येऊन गेला रक्ताकडे. रक्ताकडे आता ऑक्सिजन येऊन गेला. आता ते जाईल परत कुठे? ते जाईल आता इकडे हृदयाकडे. मग आता हे येतं डाव्या साईडला. याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम. याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम. याच्याकडून कोण घेऊन जातं? बघा, हृदयाकडे रक्त घेऊन जाणारा रस्ता शिरा म्हणजे असता वेन. आता ही फुफ्फुसाकडून जाते ना पल्मनरी वेन, फुफ्फुस शिरा. ही एकमेव शिरा आहे जी शुद्ध रक्त घेऊन जाते. लाल कलर म्हणजे ऑक्सिजनवाला असतो, समजून घ्या. लेफ्ट ॲट्रियम मध्ये शुद्ध रक्त आहे. कोणाकडून आलंय ते? ते आलंय फुफ्फुसाकडून. बरोबर? आता हा काय करेल? इथे असतो बायकस्पिड वॉल. इथे काय असतो? बायकस्पिड वॉल. आता इथून काय होईल? हे रक्त सर्वात मोठा कप्पा, हा इतका मोठा कप्पा असतो, याच्यापेक्षा 5 पट असतो तो. हा असतो लेफ्ट वेंट्रिकल. हा सर्वात मोठा कप्पा आहे. याच्यामध्ये आता शुद्ध रक्त जातं. याच्यामध्ये आता शुद्ध रक्त जातं आणि मग हा काय करतो? हा पूर्ण शरीराला पाठवतो. कशाने पाठवतो? ओरटाने पाठवतो. ओरटा म्हणजे महाधमनी. मग हा काय करतो? शुद्ध रक्त पूर्ण शरीराला पाठवतो, मेंदूला वगैरे वगैरे. म्हणजे डाव्या साईडला शुद्ध रक्त असतं, उजव्या साईडला अशुद्ध रक्त असतं. डाव्या वेंट्रिकल पासून म्हणजे डाव्या निलयापासून म्हणजे खालच्या लेफ्ट वेंट्रिकल पासून संपूर्ण शरीराला काय जातं? शुद्ध रक्त जातं. आणि फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त उलट येतं लेफ्ट ॲट्रियमला. फुफ्फुस थोडासा भारी माणूस आहे बिचारा. क्रेडिट घेत नाही पण काम करत राहतो असं आहे. तुम्हाला हे समजलं असताना मी काय सांगतोय. इकडे अशुद्ध रक्त, इकडे शुद्ध रक्त. आता फक्त हे वाचून घेऊ. चला. राईट ॲट्रियम म्हणजे उजवे अलिंद. शरीरातील सर्व अशुद्ध रक्त इथे जमा होतो. यासाठी 3 शिरा येतात. एक ऊर्ध्व महाशीर म्हणजे सुपेरियर व्हेना कावा, मेंदूपासून येणारी. अधो महाशीर म्हणजे इन्फिरियर व्हेना कावा, खालून अशुद्ध रक्त घेऊन येणारी. आणि एक असतं कोरोनरी सायनस. म्हणजेच काय? कोरोनरी सायनस म्हणजे हृदयाची स्वतःची शिर. उजव्या अलिंदाचे आकुंचन होते व रक्त त्रिदल झडपाद्वारे उजव्या निलयात जाते. म्हणजे राईट ॲट्रियम दाबलं जातं आणि ते रक्त खाली येतं राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकलमध्ये जे अशुद्ध रक्त आलंय ते शुद्धीकरणासाठी फुफ्फुस भिगा धमनीद्वारे फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. पहिले वरचा भाग दाबला गेला, नंतर खालचा दाबला गेला. आता लक्षात राहू द्या, जेव्हा वरचा दाब दाबला जातो ना, तर दोघी साईडला एकाच वेळेस खाली रक्त येतं. जेव्हा खालचा भाग दाबला जातो ना, खालून एकाच वेळेस खाली रक्त जातं. दोनदाच दाबला जातं ते, वरती खाली दोनदाच दाबला जातं त्या, 4 वेळेस नाही. चला आता इकडे. आता डाव्या वेंट्रिकल, डावं ॲट्रियम. दोन्ही फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त होऊन फुफ्फुस शिराद्वारे इथे येतं. या 4 फुफ्फुस शिरा येतात. एका फुफ्फुसाच्या 2, दुसऱ्या फुफ्फुसाच्या 2, 4 शिरा येतात ज्या शुद्ध रक्त घेऊन येतात डाव्या ॲट्रियममध्ये. इथे आकुंचन होतं आणि द्विदली झडपाद्वारे शुद्ध रक्त खाली येतं. आता शुद्ध रक्त खाली आलं. हा हृदयाचा सर्वात मोठा कप्पा आहे. हा उजव्या निलयाच्या 5 पट मोठा इतका ताकदवर येतो. कारण त्याला एकदम फोर्समध्ये खाली रक्त पाठवायचे. हा रक्त महाधमनीत म्हणजे ऑर्टामध्ये जातं. तिथून शुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला होतो. यातूनच एक आर्टरी, त्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो. ही कोरोनरी आर्टरी हृदयाकडे रक्त घेऊन येते, शुद्ध रक्त. ही इतकी बारीक असते ना, म्हणजे हृदयाने सर्वांना रक्त दिलं भरभरून आणि स्वतःलाच रक्त त्यांना कंजूसी करून टाकली. ही बारीक असते, तिच्यामुळे हिच्यामध्ये जर कोलेस्ट्रॉल जमा झालं, कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार आहे. त्यातलं व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. जर हे कोलेस्ट्रॉल जमा होऊन गेलं, तर मग ही ब्लॉक होऊन जाते. हृदयालाच रक्त पोहोचत नाही. हृदयाला रक्त पोहोचलं नाही तर हृदय धगधग करत नाही. बाकी शरीराला रक्त पोहोचत नाही. यालाच हार्ट अटॅक म्हणतात. बरोबर? त्यामुळे रनिंग करत राहायची, म्हणजे याचं काम थोडंसं चालू राहतं. याचं मसल्स काम करत राहतात. तुम्हाला हे समजलं असताना मी काय सांगतोय. डाव्या साईडला शुद्ध रक्त असतं. डाव्या साईडला शुद्ध रक्त असतं. उजव्या साईडला अशुद्ध रक्त असतं. एकदाच हा वरचा भाग दाबला होतो, खाली रक्त येतं. एकदाच खालचा भाग दाबला होतो, पूर्ण शरीरात इकडे-तिकडे रक्त जातं मग. इकडून फुफ्फुसाला, इकडून बाकी शरीराला. अशा प्रकारे हृदय काम करत असतं. आणि हा जे दाबले जातंय, ते उघडतंय, दाबलं जातंय, त्या झडपांच्या आवाजाचा तो आवाज असतो लबडब. जो आपल्या धड-धड आवाज येत नाही का, तो लबडब असतो. चला, तुम्हाला हे समजलं असणार. आता आपल्याला बघायचंय, आपल्या हृदयाचं इलेक्ट्रिकल पाथवे. आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिक सिग्नल कसे जातात? आपल्या शरीरामध्ये म्हणजे हृदयामध्ये इलेक्ट्रिक सिग्नल कसे जात आहे, की पहिले वरचाच भाग दाबायचा आहे, नंतर खालचा भाग दाबायचा आहे. हा इलेक्ट्रिक सिग्नल जातो कसा? तो कुठून सुरू होतो आणि पूर्ण याच्यामध्ये पसरतो कसा? ते आपल्याला बघायचंय. आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता पण शिकवला नाही. तो काय होता बघा? तो असा होता. हा बघा. एसए नोड म्हणजे सायनो ॲट्रियल नोड कुठे असतो? उजव्या अलिंदाच्या वरती असतो, राइट ॲट्रियमच्या. हे तुम्हाला मी शिकवलं नव्हतं, आता शिकवेल तुम्हाला मी ते. बघा आता इकडे.
हा आपला हृदय आहे. हा आपला हृदय आहे. हं. याच्यामध्ये बघा हा उजवं अलिंद म्हणजे राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम हा आहे. हा खालचा काय? राईट वेंट्रिकल. याच्यामध्ये अशुद्ध रक्त आहे. आता लेफ्ट साइड बघा. हा लेफ्ट ॲट्रियम आणि हा काय? लेफ्ट वेंट्रिकल. हा सर्वात मोठा पार्ट हा. याच्यामध्ये शुद्ध रक्त आहे. सर्वात पहिले इलेक्ट्रिक सिग्नल तयार कुठे होतो बघा. सर्वात पहिले इलेक्ट्रिक सिग्नल इथे वरती, उजव्या अलिंदाच्या वरती इथे असतो सायनो ॲट्रियल नोड. बघा सायनो वरचा, ॲट्रियल म्हणजे ॲट्रियमच्या बाजूला. ॲट्रियम आहे अलिंद ना, सायनो ॲट्रियल नोड. हे बटन आहे. हे बटन आहे. जेव्हा याच्यावर रक्ताचा प्रेशर येतो, जेव्हा याला समजतं की अशुद्ध रक्त येऊन गेलंय, हे बटन दाबलं जातं. इथून इलेक्ट्रिक सिग्नल तयार होतो, की आपल्याला काय करायचं आता दाबायचंय. आपण दाबायचंय कारण खाली रक्त आलं पाहिजे. मग हा इलेक्ट्रिक सिग्नल तयार करतो. आता इलेक्ट्रिक सिग्नल कुठे जातो बघा. एक इलेक्ट्रिक सिग्नल इकडे जातो शॉर्टकट. हे शॉर्टकट जातो इकडच्या अलिंदाला. त्याला म्हणतात बकमन्स बंडल. बकमन हा शास्त्रज्ञ होता, त्याने त्याचा शोध लावला होता. इथून एक शॉर्टकट सिग्नल जातो इकडे, बकमन्स बंडल. आता या दोघी अलिंदाला सिग्नल पोहोचून गेला की आपल्याला दाबायचं स्वतःला. आता दाबलं जाईल ते. मग आता आपल्याला हे पण बघायचं की वरचे जेव्हा दाबले तेव्हा खाली दाबायला नको. एका चारी भाग दाबले गेले तर रक्त पुढे निघून जाईल बिना काम करता, किंवा जाणारच नाही पुढे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त वरचा भाग दाबायचा आहे, खालचा राहू द्यायचा आहे. त्यासाठी इथून एक सिग्नल जातो. हा पॉइंट याला काय म्हणतात माहिती का? याला म्हणतात एव्ही नोड. एव्ही नोड म्हणजे काय? एक सेकंड. याला म्हणतात एव्ही नोड. एव्ही नोड म्हणजे काय? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर म्हणजे काय? हा ॲट्रियम आणि व्हेंट्रिक्युलर यांच्यामध्ये, व्हेंट्रिकल आणि ॲट्रियम यांच्यामध्ये दोघांना जोडतोय, म्हणून त्याला आपण म्हणतो ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. आता हा सिग्नल हा काय करतो माहिती का? हा या इलेक्ट्रिक सिग्नलला पुढे जाऊ देत नाही. का बरं जाऊ देत नाही? कारण आधी वरचा भाग दाबला गेला पाहिजे. हा थांबून ठेवतो सिग्नलला. आणि जसा वरचा भाग गेला, आता हा सिग्नल पुढे पाठवतो. आता हा सिग्नल असा जातो. कुठे जातो? याला म्हणता काय म्हणता? बंडल ऑफ हीज. याला काय म्हणता? बंडल ऑफ हीज असं म्हणता. बंडल ऑफ हीज कुठे असतं? व्हेंट्रिकलच्या भोवतीचं स्नायुमय जाळं येते. मग इथे आता सिग्नल गेला. आता हा फक्त कॉर्नरला सिग्नल गेलाय. पूर्ण व्हेंट्रिकल फार मोठं असतं, मध्ये पण सिग्नल गेला पाहिजे. यासाठी बारीक बारीक जाळे असतात असे मध्ये. त्यांचं नाव असतं पुर्किंजे फायबर. त्याचं नाव असतं पर्किंजे फायबर. आता हे दोघे काय करतात? सिग्नल पूर्ण व्हेंट्रिकलला पाठवतात. मग व्हेंट्रिकल दाबलं जातं आणि मग पुढे रक्त जात असतं. मग सिग्नल कसा पास होतो बघा. एस ए नोड सिग्नल तयार करतो. एस म्हणजे स्टार्ट, तुम्ही लक्षात राहू द्या. इथे सिग्नल स्टार्ट होतो. नंतर तो एव्ही नोडकडे जातो. का बरं? तू थांबून ठेव बाप, खालच्या व्यक्तींना दाबू नको देऊ खालच्या गोष्टी. हा शॉर्टकट इकडे पाठवतो बकमन्स बंडलला. आता दोघी अलिंदामध्ये सिग्नल पोहोचलाय वरच्या. आता दोघी दाबले जातील. याने काय केलंय? थांबून ठेवलंय सिग्नल. जसं दाबलं गेलं, हा आता सिग्नल पुढे पाठवून देतो बंडल ऑफ हीजला, की तू व्हेंट्रिकलला सिग्नल पाठव. पण व्हेंट्रिकल मोठे असतात, मध्ये पण सिग्नल गेला पाहिजे. यासाठी काय असतो? पर्किंजे फायबर. इथे तो सिग्नल जातो. आता पूर्ण व्हेंट्रिकल मध्ये पोहोचून गेला सिग्नल. वरचं रिलॅक्स झालं की खाली दाबलं जातं आणि मग रक्त पुढे जातं. अशा प्रकारे काय असते? इलेक्ट्रिक सिग्नल पुढे ट्रान्सफर होत असतात. तुम्हाला हा क्रम समजला असेल काय चालू आहे असं. चला आता कोण सिग्नल तयार करतं? एस ए नोड. त्याला पेसमेकर म्हणतात. काही लोकांचा तो एस ए नोड खराब होऊन जातो, तर आर्टिफिशियल पेसमेकर ते टाकता येतं आजकाल. रक्ताच्या वाहनासाठी ऊर्जा लागत असते. यासाठी मानवी हृदयाला स्वतःची आवेग क्षमता असते. इम्पल्स सिस्टीम असते स्वतःची. इलेक्ट्रिक सिग्नल उजव्या अलिंदामध्ये एस ए नोड असतो. तो हृदयातील रक्ताच्या वहनासाठी आवश्यक असणाऱ्या इम्पल्सची निर्मिती करतो. यालाच हृदयाचा पेस मेकर म्हणतात. मानवी हृदय स्वतःचा इम्पल्स म्हणजे आवेग स्वतः तयार करतो, म्हणून त्याला मायोजेनिक म्हणतात. पहिले एस ए नोड मध्ये सिग्नल तयार होतो, नंतर तो एव्ही नोडकडे जात असतो. एस म्हणजे स्टार्ट. एव्ही नोड हे आवेगाचं वहन निलयाकडे करतं, म्हणजे खालच्या व्हेंट्रिकलकडे. या आवेगाचे वहन करण्यासाठी निलयामध्ये म्हणजे व्हेंट्रिकलमध्ये बंडल ऑफ हीज हा स्नायुमय फायबर असतो. बंडल ऑफ हीजच्या उंचवट्याला पर्किंजे फायबर असं म्हणत असतात. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. या दोघी लाईन ज्यांना मी काय ब्लू करून दिलं, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. त्याप्रमाणे निलयात बंडल ऑफ हीज असते, तसेच दोन्ही अलिंदांच्या दरम्यानमध्ये बकमन्स बंडल असते. तो शॉर्टकट वरती सिग्नल पाठवायचा. अशा प्रकारे काम करत असतं. कधी कधी एस ए नोड खराब होतो लोकांचा. हृदयामध्ये कृत्रिम आर्टिफिशियल पेसमेकर टाकला जातो. तो निकेल आणि कॅडमियम धातूपासून तयार केलेला असतो. तो काय करतो? हृदयाला थोडं थोडं करंट देत राहतो, दाबण्यासाठी ओपन होण्यासाठी. हे ऑपरेशन मध्ये टाकलं जातं. एकदा नवीन सांगतो हे चालू काय बघा. 4 कप्पे हृदयाचे. हा एक कप्पा, हा थोडा मोठा कप्पा. उजवी साईड येते, डावी साईड रेडने दाखवतोय शुद्धवाली. हा थोडा मोठा, हा सर्वात मोठा आहे. हा आता बघा, इथे एस ए नोड असतो.
तिथून सिग्नल सुरू होतो. SA नोड. मग हा या दोघांच्या मध्ये AV नोडकडे येतो. हा काय करतो? सिग्नलला पुढे थांबवून ठेवतो. इथून एक शॉर्टकट सिग्नल जातो. त्याला बकमन्स जाळं म्हणतात. बकमन्स हे म्हणता येईल त्याला बकमन्स काय म्हणतो बंडल. बकमन्स बंडल म्हणतात जाळं. आता दोघी अलिंद दाबले गेले. आता याने थांबून ठेवलं होतं. आता हा सिग्नल पुढे पाठवतो. आता हा सिग्नल पुढे पाठवतो. हे जे सिग्नल घेऊन जात आहे, हे असतं बंडल ऑफ हिज. बंडल ऑफ हिज. आणि याच्यामध्ये जे बारीक-बारीक वायर असतात, त्याला म्हणतात पर्किन्जे फायबर. त्याला म्हणतात पर्किन्जे फायबर. समजलं? फायबर. आता बघा, पर्किन्जे नावाचा शास्त्रज्ञ होता. हिज नावाचा शास्त्रज्ञ होता. विल्यम हिज. बकमन नावाचा शास्त्रज्ञ होता. म्हणून ते नावं दिलेत. आणि याला सायनो ॲट्रियल का म्हणतात? कारण वरती ॲट्रियममध्ये. याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर का म्हणतात? कारण दोघांच्या मध्ये म्हणून. बस यांचे नाव पण कामानुसार पडले. पाठ करायची गरजच नाही. तुम्हाला समजलं असताना मी काय सांगतोय. एकदा प्रश्न असा आला होता, की व्हेंट्रिकलमध्ये कोणाचं जाळं असतं? बंडल ऑफ हिज. आणि बंडल ऑफ हिजच्या उंच वाट्याला काय म्हणतात? पर्किन्जे फायबर. एवढा प्रश्न आलेला आहे. चला आता थोडंसं पुढे येऊ आपण. कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल म्हणजे हृदयाची एक फेरी. सर्वात पहिले अलिंदांचं आकुंचन होतं वरच्या भागाचं. त्यासाठी 0.1 सेकंद लागतो. नंतर खालच्या व्हेंट्रिकलचं आकुंचन होतं. त्यासाठी 0.3 सेकंद लागतो. आणि नंतर परत ते दोघे रिलॅक्स होतात. त्यासाठी 0.4 सेकंद लागतो. म्हणजे एक ठोका पडण्यासाठी 0.8 सेकंद लागतात. एक ठोका पडण्यासाठी 0.8 सेकंद लागतात. मग एका सेकंदामध्ये किती? एका सेकंदामध्ये किती किंवा 60 सेकंदमध्ये किती? तर 60 सेकंद भागिले 0.8 करा तुम्ही. 72 उत्तर मिळेल. एका मिनिटामध्ये 72 वेळेस ठोके पडतात आपले. सामान्य हृदयाचे हा. एक ठोका 0.8 सेकंद पडतोय. एका मिनिटात 72 ठोके पडतात. यासाठी जो आवाज होतो त्याला लब-डब असा आवाज म्हणतात. याची डेसिबलमध्ये उच्चता 15 डेसिबल असते. ज्यांच्या हृदयाचा ठोका नीट पडत नाही त्यांचा मरमर असा आवाज येतो. स्टेथोस्कोप म्हणजे ते डॉक्टरची हेडफोन आणि रेडियल धमनी ही धमनी याचा वापर करून आपण ठोक्यांचा अंदाज लावू शकतो की ठोके नीट पडताय की नाही पडताय. जुन्या डॉक्टर नाडी परीक्षण करायचे तेच रेडियल धमनी म्हणता येईल. आणि काय म्हणता डॉक्टर काय करतो? स्टेथोस्कोप वरून त्याचा अभ्यास करत असतो. बस एका मिनिटामध्ये आपलं हृदय 5 लिटर रक्त पुढे पाठवतो. एका बीटमध्ये म्हणजे एका धडकनमध्ये एका ठोक्यामध्ये 70 ml जमदा तुम्ही. ठोके वाढणे याला टॅकीकार्डिया म्हणतात. आणि ठोके घटणे याला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. टीबी लक्षात राहू तुम्ही. टीबी लक्षात राहू द्या. कार्डिया शब्द हृदयाच्या संबंधी. टॅकीकार्डिया म्हणजे हृदयाचे ठोके वाढणे. ब्रॅडीकार्डिया म्हणजे कमी होणे. टीबी लक्षात राहू द्या. वाढणे, कमी होणे. टॅकीकार्डिया, टॅकीकार्डिया, ब्रॅडीकार्डिया. चला पुढे येऊ. आता मानवातील दुहेरी रक्ताभिसरण. मी तुम्हाला सांगितलं होतं. रक्त हृदयामध्ये येताना 2 सायकल पूर्ण करतं. एक फुफ्फुसाची सायकल आणि एक पूर्ण शरीराची सायकल. म्हणून मानवामध्ये दुहेरी डबल ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याला दुहेरी रक्ताभिसरण म्हणतो आपण. कसं बघा? हृदयातून अशुद्ध रक्त जाईल फुफ्फुसामध्ये. ते शुद्ध होऊन येईल. ही एक सायकल. हृदयातून शुद्ध रक्त जाईल अवयवांकडे. ते अशुद्ध होऊन इकडे येईल. ही दुसरी सायकल. याला दुहेरी सायकल म्हणतात. जी फुफ्फुसाची सायकल आहे त्याला पल्मनरी सर्क्युलेशन म्हणतात. पल्मन शब्द फुफ्फुसासंबंधी आहे. आणि जे सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन ते काय असतं? बाकी शरीराची सायकल. पल्मनरी म्हणजे फुफ्फुसाची. सिस्टेमिक म्हणजे बाकी शरीराची. पल्मनरी सायकलमध्ये काय असतं? उजव्या अलिंदातून उजव्या निलयात अशुद्ध रक्त, उजव्या निलयातून फुफ्फुस, फुफ्फुसातून डाव्या अलिंदामध्ये. सिस्टेमॅटिक सायकल म्हणजे काय? डाव्या अलिंदातून डावा निलय, डाव्या निलयातून बाकीचे अवयव, तिथून उजव्या अलिंदामध्ये अशुद्ध रक्त असं. या अशा 2 सायकल आहेत. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की मानवाची जी रक्ताभिसरण संस्था आहे ती कशी आहे? ती दुहेरी रक्ताभिसरण संस्था आहे. 2 वेळेस रक्त हृदयातून पास होतं. पूर्ण शरीरातून. चला तुम्हाला समजलं असणार काय? काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. हृदयाला रक्त पुरवठा करणारी धमनी कोणती असते? कोरोनरी आर्टरी. कोरोनरी आर्टरीमध्येच कोलेस्ट्रॉल जाम होऊन काय होतं? काय आता माणूस मरू शकतो. याला विडोज आर्टरी असं म्हणतात. कारण बरेच लोक त्याच्याने मरायचे आणि त्याच्याने काय व्हायचं की पहिला विधवा व्हायच्या म्हणून. विडोज आर्टरी. फुफ्फुसाला रक्त पुरवठा करणारी धमनी पल्मनरी आर्टरी. हृदयाच्या पंपाची क्षमता 0.2 हॉर्स पॉवर आहे. हृदयातून जवळपास एका मिनिटाला 5 लिटर म्हणजे एका तासाला 340 लिटर आणि एका दिवसाला 7,500 लिटर आणि एका वर्षात 15 लाख लिटर रक्त पंप होत असतं. लहान बाळाचे ठोके हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात पण त्याचा बीपी कमी असतो. पुढे ठोक्याच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ईसीजीचा वापर केला जातो. याला
इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात. याच्याने हृदयाच्या ठोक्याचा आलेख निघतो. तुम्ही बघितला असेल तो कधी. याचा शोध इनथोवन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. अजून काही एक्स्ट्रा गोष्टी बघून घेऊ. पहिल्यांदा हृदयाची सर्जरी कोणी केली होती? 1967 मध्ये ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली होती. आफ्रिकेच्या एका ठिकाणी काय म्हणता दवाखान्यामध्ये. तर समोरची व्यक्ती 18 दिवस जगली होती. नंतर निमोनिया होऊन मरून गेली होती. भारतामध्ये वेणुगोपाल यांनी प्रयत्न केले होते. आय थिंक त्यांनी मेंढीवर केले होते. यांनी माणसावर केले होते पण कन्फर्म. मानवी हृदयाच्या ठोक्याचे नियंत्रण मेंदूमधील लंबमज्जा म्हणजे मेडुला ऑब्लोंगाटा करत असतो. आपल्या मेंदूच्या खाली एक अशी आहे, त्याला मेडुला ऑब्लोंगाटा म्हणतात. मेंदू शिकवताना शिकवेल मी तुम्हाला ते. हा मेडुला ऑब्लोंगाटा ज्या ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही ना, त्यांचा कंट्रोल करतो. जसं हृदयाचे ठोके आपल्या कंट्रोलमध्ये नाही, हा त्याच्यावर लक्ष ठेवतो. किंवा आपण श्वास घेतोय बघा, श्वास मी विचार करून घेतोय का? ते पण बिना विचार करता चालू आहे का नाही? ते पण मेडुला ऑब्लोंगाटा करत असतो. देव मासा या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे. बघा, जो प्राणी जेवढा मोठा त्याचं हृदय एवढं मोठं. हत्तीचं हृदय मोठं असेल कारण त्याला एवढ्या मोठ्या शरीराला रक्त पंप करायचा आहे म्हणजे मोठा लागेल. जिराफ हा जो आहे ना, जिराफ हा जो आहे समजा, माझी चित्रकला फार खराब आहे, तुम्ही याला जिराफ समजून घ्या. जिराफ हा जो आहे याचं हृदय सर्वात मोठं असतं जमिनीवरच्या प्राण्यांमध्ये. का बरं? कारण त्याची मान उंच असते, त्याला फार ताकद नाही रक्तावरती फेकावं लागतं. आणि पाण्यामधला जो सर्वात मोठा आहे तो आहे ब्ल्यू व्हेल म्हणजे देव मासा. याचं हृदय 150 किलोचं असतं आय थिंक. 150 किलो का 150 क्विंटलचं, 150 किलोचं आय थिंक, 150 किलोचं त्याचं हृदय असतं. चला, जिराफ या प्राण्याचे हृदय जमिनीवर सर्व प्राण्यांपेक्षा मोठे. माणसाप्रमाणेच उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्यामध्ये सुद्धा दुहेरी रक्ताभिसरण संस्था असते. माशांमध्ये मात्र एकेरी रक्ताभिसरण संस्था असते. जे पाण्यामधले प्राणी आहेत म्हणजे मासा समजा, याच्यामध्ये एकेरी रक्ताभिसरण संस्था असते. जे जमिनीवर सरपटताय किंवा उभयचर आहे, जमीन आणि पाणीवर जात आहे, त्यांच्यामध्ये दुहेरी रक्ताभिसरण संस्था असते माणसासारखी. कॉक्रोच म्हणजे झुरळ यांचं हृदय 13 कप्प्यांचं असतं. कारण काय त्यांचं अशी गोष्ट आहे की त्यांचं खुली रक्ताभिसरण संस्था आहे. त्यांची खुली रक्ताभिसरण संस्था आहे. मग काय हे 13 कप्पे करून दिले, सर्व ठिकाणी रक्त आहे, जा भुजाला लागेल त्याने घेऊन घ्या. हे काय खुली रक्ताभिसरण संस्था आहे. रक्तवाहिन्या नाही येत. कॉक्रोचमध्ये 13 चेंबर असतात हृदयाला. हे आहेत आपले ते बर्नार्ड. चला आता पुढचा महत्वाचा मुद्दा. सर्वांचं हृदय सारखं असतं का? नाही. ती फार कठोर हृदयाची बरोबर असे आपल्याला अनुभव आलेले असतात किंवा तो फार कठोर हृदयाचा आहे. हृदय प्रत्येकाचं वेगळं असतं. पण आपण त्या हृदयाबद्दल बोलत नाही इथं. आपण हृदयाच्या कप्प्यांबद्दल बोलतोय. की हृदयांचे कप्पे प्रत्येक प्राण्याचे सारखेच असतात का? आपले 4 आहेत. तसं राहत नाही. मग ते कसं असतं बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. चला आपण पाण्यापासून आपली उत्क्रांती झाली तुम्ही समजून घ्या. पाण्यामधले जीव बाहेर आले जमिनीवर, तिथून उत्क्रांती झाली. पाण्यामध्ये असतात, आता हे पाणी पाण्यामध्ये असतात मासे. पाण्यामध्ये असतात मासे. बरोबर? यांच्यामध्ये 2 कप्प्यांचं हृदय असतं. यांच्यामध्ये 2 कप्प्यांचं हृदय असतं. म्हणजे एक अलिंद, एक निलय. 2 कप्प्यांचं हृदय असतं माशांमध्ये. आता त्यानंतर पुढचे प्राणी कसे असतील? जे पाणी आणि जमीन दोघी ठिकाणी राहत आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? उभयचर. त्यांना आपण म्हणतो उभयचर. त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात एम्फिबियन. यांच्यामध्ये आता एक कप्पा वाढून गेला. यांच्यामध्ये 3 कप्प्यांचं हृदय. यांच्यामध्ये 3 कप्प्यांचं हृदय म्हणजे काय? 2 अलिंद आणि 1 निलय. 2 अलिंद आणि 1 निलय. आता इथे जमिनीवर कोणी आता सरपटणारे पण आहेत. सरपटणारे याच्या पुढचे आता, कारण हे पाण्यात जातच नाही. साप सारखे यांच्यामध्ये पण 3 कप्प्यांचं हृदय. सरपटणारे साप सारखे यांच्यामध्ये पण 3 कप्प्यांचं हृदय. यांना रेप्टाइल्स असं म्हणतात. आता माणूस कसा आहे? सस्तनी. जमिनीपासून आता थोडं वरती आलो आपण. जमिनीपासून थोडंसं वरती आलो आपण. सस्तन. माणसासारखे जे सस्तन प्राणी आहेत त्यांना मॅमल्स म्हणतात. यांच्यामध्ये आता 4 कप्प्याचं हृदय. आपलं तर पाठ होईल ना 4 कप्प्यांचं. आणि याच्या वरती तुम्ही गेला आता पक्षी. जमिनीपासून वाचून वरती गेली पक्षी आहेत. या पक्ष्यांना एव्ज असं म्हणतात. अंडज. हे जे पक्षी आहेत यांच्यामध्ये पण 4 कप्प्यांचं हृदय. अजून करामध्ये 5 कप्प्यांचं जसं वरती गेलं नाही. 2 कप्पे, 3 कप्पे, माणूस आणि तो पक्षी 4-4 कप्पे. जसं खालून वर जाता एक कप्पा वाढतोय. एक कप्पा वाढतोय. हे तुम्हाला समजलं असणार. हे महत्वाचं आहे. आता याला एक अपवाद आहे जो आपल्याला बघायचा आहे. झुरळमध्ये किती असतात? 13 कप्पे. चला खालून सुरू करू. मासे. माशांमध्ये 2च कप्प्याचं हृदय असतं. शार्क, गोल्ड फिश, कॅटफिश मासे त्यांच्यामध्ये 2 कप्प्याचं हृदय असतं. वरती आले तुम्ही उभयचर, एम्फिबियन, बेडूक पाण्यात पण राहतो जमिनीवर पण. टोड, बेडूक मोठा व्हायच्या आधी जे बालपणात असून त्याला टोड म्हणतात. सिसिलियन आणि सॅलॅमेंडर. सॅलॅमेंडर हा सरड्यासारखा दिसतो पण तो उभयचर असतो. यांच्यामध्ये 3 कप्पे असतात.
सरीसृप म्हणजे रेप्टाईल, सरपटणारे. यांच्यामध्ये पण 3 कप्पे असतात. उदाहरणार्थ सरडा, साप, कासव. लक्षात राहू द्या, कासव हा काय? कासव हा सरपटणाऱ्यामध्ये येतो, तो सरीसृप आहे. सरीसृपमध्ये एक असतो मगर. मगर हा सुद्धा सरीसृप आहे. पण त्याच्यामध्ये 3 कप्पे नाही, त्याच्यामध्ये 4 कप्पे माणसासारखे. मगर. कारण की तो आपल्यासारखाच आहे. बरेच माणसं असे असतात जे येडं बनवून टाकतात समोरच्याला, खोटं रडून, भावनिक बनून. मगर पण तसं करतो. मगरीचे असू. मगरमध्ये थोडेसे गुण माणसासारखे आहेत. एक ते लोकांना येडं बनवायचं आणि दुसरं म्हणजे काय? हृदयाचे कप्पे 4. मगरमध्ये माणसासारखे 4 कप्पे आहेत. तरी तो काय? सरीसृप. आता उभी राहणारी म्हणजे काय? आता तुम्ही जमिनीवर उभे राहणारे आपल्यासारखे सस्तन बघा. त्यांना मॅमल्स म्हणतात. यांच्यामध्ये आता 1 कप्पा वाढून गेला 4. माणूस, सिंह, हत्ती, कुत्रा, प्लॅटिपस, देवमासा हे सस्तन प्राणी आहे. व्हेल हा पाण्यामध्ये राहणार आहे. तो सुद्धा सस्तन प्राणी हा व्हेल. यांच्यामध्ये 4 कप्पे असतात. आणि त्याच्यावरती जात तुम्ही पक्षी, उडणारे, गरुड, कबूतर, चिमणी, घार, पेंग्विन. पेंग्विन उडत नाही पण तरी पक्षी येतो. या सर्वांमध्ये 4 कप्पे असतात. तुम्हाला आता हे समजलं असणार कोणामध्ये किती कप्पे आहेत. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मगरवर प्रश्न विचारलाय, सापावर प्रश्न विचारलाय. सापामध्ये 3 कप्पे असतील कारण तो सरीसृप आहे. मगरमध्ये 4 आहे, तरी तो सरीसृप आहे. चला. आता एक लास्ट पॉइंट बघून आजचा व्हिडिओ थांबवू. एक असतं नाही लास्ट नाही, आज सेकंड लास्ट पॉइंट आहे. शीतरक्ती प्राणी म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आणि एक असतं उष्णरक्तीय प्राणी म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल. शीतरक्तीय म्हणजे काय? ज्यांचं रक्त थंड आहे. याचा अर्थ काय? बाहेरच्या परिस्थितीनुसार त्याचं तापमान बदलतंय. बाहेर जर उष्णता आहे, ते गरम होऊन जातात आणि जर बाहेर उष्णता नाहीये, तर ते थंड होऊन जातात. तसं आपलं नाहीये. तुम्ही कुठेही गेले तर आपल्या बॉडीचं तापमान 34 डिग्री असतंच. आपलं रक्त तसं नाहीये, की बाहेरच्या परिस्थितीनुसार तापमान बदलून जाईल आपल्या शरीराचं. बरोबर आहे का? नाही तर मग आपण हिमालयात चढू शकलो नसतो, इतकं थंड होऊन गेलं असतं. त्यामुळे आपलं कसं आहे, की आपलं शरीर हे स्वतः काय म्हणता हे तयार करतंय, उष्णता तयार करतंय. आपण जे जेवण करतोय, त्यामधून जी एनर्जी तयार होते ती उष्णता पण तयार करते. बरोबर? त्यामुळे आपल्या बॉडीचं तापमान कसं असतं? एक मेंटेन असतं 37 डिग्री. समजलं तुम्हाला? मग माणूस हा कसा आहे? माणूस हा वॉर्म ब्लडेड आहे. गरम रक्ताचा आहे. काही प्राणी असे जे कोल्ड ब्लडेड आहे. त्यांचं रक्त थंड असतं. म्हणजे त्यांचं तापमान बदलत असतं बाहेरच्या परिस्थितीनुसार. त्यांना आहे ना पैक्युलोथर्मिक असं म्हणतात. बघा, थर्मिक, थर्म हा शब्द तापमानासंबंधी. थर्मामीटरमध्ये आपण तापमान मोजतो. थर्म हा शब्द तापमानासंबंधी. पैक्युलो हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ असतो बाहेरचं. बाहेरच्या परिस्थितीनुसार तापमान बदलणं. त्याला एक्टोथर्मिक पण म्हणतात. किंवा पैकिलो याचा अर्थ असतो बदलणारी. पैकिलो म्हणजे बदलणारी, ज्यांचं तापमान बदलतंय. एक्टो म्हणजे बाहेरचा. बाहेरच्या परिस्थितीनुसार बदलणारे. यांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या सभोवतालानुसार बदलते. त्यांना अनियततापी प्राणी म्हणतात. यांचं तापमान अनियत असतं. नियमित म्हणजे सेम नसतं, बदलत असतं. अनियत तापी प्राणी, कोल्ड ब्लडेड प्राणी याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. त्यांचं तापमान बाहेरच्या सभोवतालानुसार बदलत असतं. त्याला अनियत तापी म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणत असतात. यांच्यामध्ये काय असतं? ऑक्सिजनयुक्त आणि अल्प ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येत असतं. असं कुठे होतं? जे पाण्याखालचे म्हणजे जलचर, जे पाण्यामधून आता वर खाली आलेत उभयचर आणि जे जमिनीवर सरपटताय, अजून वरती उभे राहिले नाही, असे 3 लोकं यांच्यामध्ये काय असतं? थोडं शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होत असतं. यांचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलतं. म्हणजे बेडूक याचं हिवाळ्यात तापमान जास्त कमी होऊन जाईल आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं तापमान जास्त होऊन जाईल. समजते तुम्हाला? यांचं तापमान बाहेरच्या वातावरणानुसार बदलत असतं. कारण तुम्ही बघा यांना जेवण किती कमी भेटतंय. यांना जेवण कमी भेटतंय. हे एवढी एनर्जी तयारच करू शकत नाही. त्यांचं शरीर गरम राहील. त्यामुळे यांचा काय प्रॉब्लेम यांचं काय? ते बाहेरच्या शरीरानुसार बाहेरच्या वातावरणानुसार तापमान कमी जास्त करून घेतात. कमी तापमानमध्ये काय असतं माहिती का? कमी तापमानमध्ये ना कमी एनर्जी लागते. कमी तापमानामध्ये कमी एनर्जी लागते. म्हणून बेडूक हा हायबरनेशनमध्ये जाऊ शकतो. म्हणजे तो 2-4 महिने बिना खाता पडून राहू शकतो. तसं आपलं नाही. आपलं काम तमाम होऊन जाईल. समजलं तुम्हाला? मग हे काय? हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. तो पण लक्षात ठेवायला पाण्यातले, पाण्यावरून आता जमिनीवर आले उभयचर आणि जे जमिनीवर आता सरपटता येते. या 3 लोकांमध्ये काय असतं? या 3 लोकांमध्ये कोल्ड ब्लड असतं. यांचं तापमान बाहेरच्या सभोवतालानुसार बदलत असतं. आता इकडे बाबा उष्ण रक्तीय. यांना होमिओथर्मिक म्हणतात. होमोचा अर्थ काय सांगितला मी सेम. यांचं तापमान समान राहतं शरीराचं. थंडी असो, ऊन असो. यांना एंडोथर्मिक म्हणतात. एंडो म्हणजे आत. सांगितलं होतं तुम्हाला? हृदयाचा तो लेयर एंडोकार्डियम तो मधला लेयर होता. एंडो म्हणजे मधला. मधून यांची उष्णता तयार होते म्हणजे आपल्यासारख्याची. यांच्या शरीराचे तापमान सभोवतालानुसार बदलत नाही. ते शरीरातच राहतं, तयार होतं. त्याच्यामध्ये ऑक्सिजन
आणि अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त एकत्र येत नाही, म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येत नाही. याचं उदाहरण सस्तन प्राणी म्हणजे माणूस आणि पक्षी तुम्ही समजू शकता. आपल्या पक्ष्यांमध्ये माणसामध्ये बघा आता याच्यावरून तुम्ही वरती उभे राहता जमिनीवर सस्तन प्राणी आणि वरती उडा म्हणजे पक्षी यांच्यामध्ये गरम रक्त आहे आपल्यामध्ये बरोबर. बस तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून दिलंय म्हणजे तुम्हाला झेरॉक्स काढा बरं. शेवटचा एक पॉईंट ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कुठे मोजणार तुम्ही? तुमच्या धमनीमध्ये सुद्धा प्रेशर आहे, तुमच्या शिरांमध्ये सुद्धा प्रेशर आहे. पण खरं सांगा ब्लड प्रेशरचं मेन काम आहे की हृदय तुमचं नीट काम करतंय का नाही. हृदयाकडून रक्त कोण घेऊन येतं? धमन्या. धमन्यांमध्ये प्रेशर किती याच्यावरून समजतं की हृदय जास्त काम करतंय का कमी काम करतंय. मग ब्लड प्रेशर आपण नेहमी धमनींवर मोजतो, आर्टरीवर मोजतो, तो शिरांवर आपण मोजत नाही. कशाने मोजतो? बघा कोणताही दाब म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी आता रक्तदाब आहे ना, याला आपण ब्लड प्रेशर म्हणू. याला आपण ब्लड प्रेशर म्हणू. कोणताही प्रेशर म्हणजे दबाव मोजण्यासाठी ना मॅनोमीटर म्हणतात. मॅनोमीटर नावाचं यंत्र वापरतात. रक्ताचा दाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर वापरतात. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ब्लड प्रेशर कशाने मोजतात? स्पिग्मो मॅनोमीटर. साधारणतः माणसाचा रक्तदाब किती असतो? 120/80 असतो. मग आता 120/80 याचा अर्थ काय? बघा 2 प्रकारचे दाब असतात. बघा आपलं हृदय आहे ना, हृदयाचे 4 कप्पे आहेत. ओके. हा एक कप्पा आणि हा एक मोठा कप्पा. हे जे खालचे कप्पे आहेत, हे जेव्हा दाबले जातात, तेव्हा धमन्यांमध्ये फुल फोर्समध्ये रक्त पुढे जातं. कारण हे ताकदवर आहे आणि हे पूर्ण शरीरात रक्त घेऊन जात आहे. हा फुफ्फुसकडे घेऊन झाला ना बाकी अवयवांकडे. मग जेव्हा हे दाबले जातात ना, त्याला म्हणतात सिस्टोलिक बीपी. त्याला म्हणतात सिस्टोलिक बीपी. वरचा रक्तदाब. आता धमन्यांमध्ये बीपी जास्ती आहे. तर जास्तीचा बीपी 120 पाहिजे. mmHg. आणि जेव्हा हे आता रिलॅक्स आहेत, त्याला म्हणतात डायस्टोलिक. त्याला म्हणतात डायस्टोलिक. जेव्हा हे रिलॅक्स आहे आता, जास्त आता हे काय करताय वरून रक्त घेतायत. हे जे रिलॅक्स आहेत ना, डायस्टोलिक बीपी मध्ये याला खालचा रक्तदाब तो किती असला पाहिजे? 80 असला पाहिजे. 120-80 ही रेंज असली पाहिजे. सिस्टोलिक म्हणजे जेव्हा निलय म्हणजे व्हेंट्रिकल आकुंचन पावत आहेत, दाबले जात आहेत. डायस्टोलिक म्हणजे निलय जेव्हा रिलॅक्स आहेत, व्हेंट्रिकल जेव्हा रिलॅक्स आहे, वरून रक्त घेत आहेत. 120-80 आपला काय असला पाहिजे? रक्तदाब असला पाहिजे. याला सिस्टोलिक म्हणतात, याला डायस्टोलिक म्हणतात. SD. जेव्हा तुमचा रक्तदाब 140 किंवा 190 होतो म्हणजे इथून 20 वाढवा, इथून 10 वाढवा. जेव्हा 140, 90 हा तुमचा बीपी होतो त्याला आपण हाय टेन्शन म्हणतो. हायपर टेन्शन म्हणजे हाय बीपीला हायपर टेन्शन म्हणतात. तणाव जास्त आहे ना धमन्यांमध्ये. आणि जेव्हा तो कमी होतो म्हणजे इथून 30 कमी होता म्हणजे 90 आणि इथून 20 कमी होता म्हणजे 60. जेव्हा तो 90-60 होतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतो. म्हणजे त्याला बघा म्हणतो लो बीपी म्हणतो त्याला आपण. दुसरा एक शब्द मला आता आठवत नाही. हाय बीपीला हायपर टेन्शन म्हणतात. लो बीपीला लोच बीपी मला आठवतोय आता. काय शब्द मी लिहून आणला असेल? हायपोटेन्शन त्याला म्हणतात. हायपर म्हणजे जास्ती, हायपो म्हणजे कमी. मग रक्तदाब किती असतो? एकदा नवीन सांगतो. बीपी बद्दल काय काय लक्षात ठेवायचं बघा. ब्लड प्रेशर बद्दल. सिस्टोलिक दाब, डिस्टोलिक दाब. वरचा रक्तदाब, खालचा रक्तदाब. याच्यावेळेस व्हेंट्रिकल दाबले जात आहे. याच्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स आहे. 120-80 mmHg एवढा तो दाब असला पाहिजे. जर तो 140-90 होऊन गेला तर समजून घ्यायचा हाय बीपी आहे. आणि जर तो 90-60 होऊन गेला समजून घ्यायचं लो बीपी आहे. बीपी मोजण्यासाठी जे हे वापरतात त्याला स्पिग्मो मॅनोमीटर म्हणतात. त्याला स्पिग्मो मॅनोमीटर असं म्हणतात. तुम्हाला हे समजलं असणार. इंग्लिशमध्ये लिहून दिलंय झेरॉक्ससाठी. बस एवढं होतं आपलं रक्ताभिसरण संस्था. त्याचे 2 पॉइंट आपण कव्हर केले. पहिले तर आपण धमन्या बघून घेतल्या, रक्तवाहिन्या. धमन्यांनी रक्तवाहिन्या बघून घेतल्या. त्याच्यामध्ये 3 प्रकार होते धमन्या, शिरा आणि कॅपिलरी. नंतर आपण काय बघितलं? हृदय बघितलं. अजून रक्त हा टॉपिक आपला बाकी जो आपण उद्या घेणार आहे. हे एवढं व्यवस्थित डिटेल व्हिडिओ का घेतलं मी? कारण पहिला व्हिडिओ आहे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मागच्या वर्षी याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. छोटासा 2 प्रश्न आलेत. त्यामुळे आपल्याला प्रश्न येऊ शकतो याच्यावर. थोडक्यात महत्त्वाचा टॉपिक होता. तुम्हाला समजलाय का मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रक्त कव्हर करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.